काही लोक बँकेमध्ये पण पैसे टाकतात, एस-आय-पी मध्ये टाकत नाहीत. मग आजही तेवढी लोकांना शुअरिटी का वाटत नाही एस-आय-पी बद्दल? मग लोकांना बँकेमध्ये पैसे ठेवणं सिक्युअर वाटतं. भले ती बँक बुडली तरी चालते, कारण ती गव्हर्नमेंटला कुठेतरी रिप्रेझेंट करते. बरोबर. पण एस-आय-पी म्हटलं की लोकांच्या मनामध्ये जरा धाकधूक निर्माण होते. म्हणून आम्ही सांगतो की तुम्ही ना सुरुवात करणं हे फार महत्वाचं आहे. मग ती छोटी का असेना, पण सुरुवात करणं गरजेचं आहे. अरे 100 रुपयाच्या एस-आय-पी ने सुरुवात करतायत. माणसाच्या आयुष्यामध्ये आर्थिक नियोजन असणं किती महत्त्वाचं आहे तुमच्या दृष्टिकोनातून? काय उपयोग नाही, लोकांना दाखवायचंय. ती लोक तुझ्यासाठी उद्या उभी तरी राहणार आहेत का? मग त्या लोकांना काय इम्प्रेस करण्यात पॉईंट आहे? आता काय होतं माहिती आहे का, मार्केटमध्ये खरं तर इथं लोकांची पण सर्वस्वी चूक आहे असं मला नाही वाटत पर्सनली. तुम्हाला अंदाज येतो की हा आपल्याला नीट गाईड करेल का? परत काय आपल्या हातात आहे की तिने सुरुवात करायची. आधी छोट्याशा अमाऊंटनी सुरुवात करून बघू शकतो. बरोबर. आपल्याला नीट मार्गदर्शन पुढे जाऊन हे फोन आपले उचलतात की नाही, हे आपल्याला नीट मार्गदर्शन करतात की नाही, याचा अंदाज आल्यावर तुम्ही वाढवा ना तुमची एस-आय-पी. मग लोकांना जर चांगला आर्थिक सल्लागार जर शोधायचा असेल तर त्याने प्रामुख्याने कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या पाहिजेत? एक तर त्याचं शिक्षण त्यातलं, ओके. नंतर आता अनुभव. एवढं कॉम्पिटिटिव्ह झालंय ना सगळं की अभ्यास पाहिजे. तिथे क्लायंटला कळतं अरे हे नुसतं घेऊन आम्हाला सोडून नाही दिलंय, याच्यात रेग्युलरली आमचं पिरियडिक रिव्ह्यूज होतात, आम्हाला काही सजेशन्स येतात. तर तिथे ना कुठेतरी क्लायंटला कळतं की आपण बरोबर दिशेला चाललोय. माझ्या मेडने 1000 रुपयाच्या एस-आय-पीने सुरू केलं. तिचं जेव्हा घरात फ्रीज आला ना, तिच्यापेक्षा दुप्पट आनंद माझा होता. गॅजेट्स घेणं चुकीचं नाही आहे. ॲस्पिरेशन्स असले पाहिजेत. मोठे ॲस्पिरेशन्स पण तुम्ही ठेवा, पण जमिनीवर राहून ठेवा. इमर्जन्सी फंड आहे ना, इमर्जन्सी आल्यावर लोक बनवायला जातात, म्हणजे हां. लोकांकडनं मागून. म्हणजे तहान लागली की विहीर खोदणं म्हणतात त्याला. पण ते आधीपासून आखलं पाहिजे. मग आमच्या प्रेक्षकांना एक मोटिवेशन म्हणून सांगा, जेणेकरून त्यांना पण कळेल की एवढंच तर करावं लागतंय, पण एवढी मोठी रक्कम मिळणार आहे. इन्शुरन्स दोन्ही, हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स, हे असणं फार महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये सर्वात जास्त आत्महत्या होतात त्या म्हणजे शेतकऱ्यांच्या, आणि त्याचं कारण असतं ते म्हणजे पैशांचं नियोजन. आपल्या भारतामध्ये साक्षरता तर आहे, पण आर्थिक साक्षरता आजही कमी आहे. माणूस मेंटली स्टेबल नाही. त्याचं कारण एकच आहे की पैशांची असणारी चणचण. आर्थिक नियोजन फसलं की माणूस अडचणीत आलाच म्हणून समजा. आता खरं तर याच सगळ्या गोष्टींवरती आणि तुमच्या मनामध्ये जे काही डाऊट्स असतील पैशांच्या बाबतीमध्ये, कारण त्याचं कारण काय आहे की काही लोकांकडे पैसा कसा मिळवायचा याचे मार्ग नाही आहेत. काही लोकांकडे मार्ग खूप आहेत, पण त्या पैशांचं प्रॉपर नियोजन कसं करावं हे त्यांना माहिती नाही. काही लोकांकडे पैसा खूप आहे, पण तो कुठल्या ठिकाणी गुंतवला तर तो पैसा वाढू शकतो किंवा त्याच्यातून चांगलं आउटपुट मिळू शकतं, याचं नॉलेज त्यांना कमी आहे. या सगळ्यांवरतीच आणि तुमच्या मनामध्ये जे काही डाऊट्स असतील या सगळ्यांवरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रज्ञा ताम्हाणे मॅम आलेल्या आहेत. खरं तर त्या 15 वर्ष झालं या क्षेत्रामध्ये काम करतात. हजारो लोकांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, आणि तुमच्या मनामधले जे काही डाऊट्स असतील ते आपण आज या पॉडकास्टच्या माध्यमातून त्यांना विचारणार आहोत. मॅम, द रोहित पाटील शोमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगतो की मी आज जवळपास 40 पॉडकास्ट केलेत, पण आज पहिला पॉडकास्ट असा होतोय की जिथं कोणीतरी येऊन पैशांवरती बोलतंय. माणसाच्या आयुष्यामध्ये पैशाचं महत्त्व किती आहे हे आम्हाला समजून सांगणार आहे, आणि पैशांचं योग्य नियोजन कसं असलं पाहिजे जेणेकरून आपण एक चांगलं जीवन जगू शकतो यावरती मार्गदर्शन करणार आहे. सुरुवातीला तुम्ही आमच्या ऑडियन्सला तुमची ओळख सांगा. या क्षेत्रामध्ये तुम्ही कधीपासून आहात आणि किती लोकांना तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे हे सांगा. माझं नाव प्रज्ञा ताम्हाणे. ओके. मी फाउंडर अँड डिरेक्टर, पॅट फायनान्शियल्स म्हणून माझी एक कंपनी आहे. अच्छा. ठाण्याला लोकेटेड आहे, हिरानंदानी मेडोजला. 2100 क्लायंट्स आज आम्ही हँडल करतोय 2100. आणि ओके. 15 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. त्यात 400 NRI क्लायंट्स आहेत. आणि तू बघशील तर अगदी 1000 रुपयाच्या एस-आय-पी पासून ते 7 लाखाची महिन्याला एस-आय-पी असे क्लायंट्स आम्ही मॅनेज करतोय. सुरुवात मी स्वतः IT कम्प्युटर इंजिनिअरिंग केलं आहे. ओके. 10 वर्ष बाहेर होते इंडियाच्या. मी कॅनडाला 6 वर्ष होते, त्याच्यात मायक्रोसॉफ्टला जॉब केला आहे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून. आणि नंतर मग जसं माझी सेकंड बेबी झाली, मी ट्रान्झिशन घेतलं आहे फ्रॉम IT टू फिनान्स. ओके. सुरुवातीचं नवीन क्षेत्र, बरोबर. त्यात मला हार्डली त्यातलं नॉलेज. तर सुरुवातीला क्लायंट्स म्हणजे माझे फॅमिली, माझी फ्रेंड्स, अशी आम्ही सुरुवात केली. पण नंबरवर जो काही जोर होता ना, जो माझ्या नातेवाईकांना, माझ्या फ्रेंड्सना फुल कॉन्फिडन्स होता. आणि तसं करत 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 रेफरन्सेस मिळवत आज 2100 क्लायंट्स आणि 15 लोकांचा स्टाफ आहे. ओके. सो नक्कीच तुझ्या प्रेक्षकांना हा
पॉडकास्ट उपयोगी पडेल आणि त्यांना काही जे काही त्यांचे प्रश्न असतील ते आपण नक्कीच कमेंट्स वाया आणि मी पर्सनली पण त्यांना उत्तरं देईन. एक या. तुम्ही आता एस-आय-पी बद्दल बोलला, की हम्म. 7 लाखांपर्यंत पण एस-आय-पी करणारे तुमच्याकडे आज क्लायंट आहेत. Yes. खरं तर सामान्य माणसांना एस-आय-पी म्हणजे सुद्धा काही माहिती नाहीये. खरं हे तुमच्याकडून जाणून घेणारच आहोत. पण बरोबर. सुरुवातीला एक प्रश्न मला विचारावासा वाटतो, हम्म. की माणसाच्या आयुष्यामध्ये आर्थिक नियोजन असणं किती महत्वाचं आहे तुमच्या दृष्टिकोनातून? शाळेत जातो आपण. एखादा मुलगा शाळा सुरू करतो. डायरेक्ट त्याला वर्ड्स दिले टीचरनी, की हे बोल. तर त्याला कळणार आहे का? नाही. त्याला आधी काय शिकवतात? बाराखडी. बरोबर. म्हणजे काय? अल्फाबेट्स. बरोबर. ABCD हे गुरुवाला शिकवतात. आपण फायनान्सच्या बाबतीत पण डायरेक्ट प्रोडक्ट्स, हे इन्शुरन्सची पॉलिसी घेतली, ही FD केली, माहितीच नाही का केलं, तर मग आपल्या चुका होणार आहेत. अगदी म्हणजे मग बरोबर. आपलं कुठेतरी आपल्याला नुकसान होणार आहे. अरे मला ह्यानी हे विकलं, त्यानी ते केलं. तिथे आपली चूक होते मग. हेच जर का तू प्रॉपरली फायनान्शियल प्लॅन केला, म्हणजे काय केलं, तू तुझ्या आधीच्या इन्व्हेस्टमेंट समजा काही केल्या असतील त्या आम्हाला सांगितल्या. ओके. तू तुझे फ्युचरचे गोल्स, की आपण ही इन्व्हेस्टमेंट का करतोय. जेव्हा स्वप्न आपण आपली रंगवतो ना, ड्रीम्स म्हणतो आपण त्याला, माझं घर घ्यायचं आहे, माझी गाडी घ्यायची आहे, मला रिटायर्ड व्हायचं आहे, मला माझं मॉरिशसला व्हेकेशनला जायचं आहे. बरोबर. तुझं स्वप्न तू पेपरवर मांडतो, तिथे कुठेतरी ते मॅनिफेस्ट होतं बरोबर. आणि मग त्या दिशेने आपल्याला जाणं इतकं सोपं जातं. सुरुवातीला मे बी आपल्याकडे तेवढे पैसे नाही आहेत, म्हणजे हातात छोटीशी इन्कम येते, ओके. त्याच्यातनं आपले खर्च जास्त असू शकतात, हम्म. पण छोटीशी SIP-नी तर आपण सुरुवात करता येते. बरोबर. हे जे प्रॉपर प्लॅन बनवतो त्याला फायनान्शियल प्लॅन म्हणतो. आता ह्याच्याशिवाय तू जर का चालू केलं इन्व्हेस्टमेंटला, तर काय होणार आहे, आपण गाडी चालवतोय पण आपल्याला कुठे जायचं तेच माहिती माहिती नाही. नाहीये. तर राईट. मग तिथे बरोबर. आपली मग गफलत होते लोकांची. येस. नाही, म्हणून खूप फायनान्शियल प्लॅन हे अगदी महत्वाचं आहे. खूप छान सांगितलं, की थेंबे थेंबे तळे साचे. अगदी तसंच. नक्कीच. आता मला सांगा, की आपण सुरुवातच करूया. सगळ्यात बेसिक प्रश्न आहे खरं तर, एस-आय-पी म्हणजे नक्की काय? मी हा विचारतो, त्याचं रिझन सांगतो. काही दिवसांपूर्वी मी याच्यावरतीच एक व्हिडिओ बनवला होता. बरोबर. त्यावेळी मला फॉलो करणारा लाखो यूथ आहे. बरोबर. तर सगळ्यांना एस-आय-पी कोणीतरी म्हणतं, की अरे मी एस-आय-पी केली 2,000ची, तू पण एस-आय-पी चालू कर. हां, मग मित्राने केले म्हणून मी एस-आय-पी करणार आहे. मग प्रॉब्लेम येत आहे, की एस-आय-पी म्हणजे लोकांना काही माहिती नाहीये. एस-आय-पी म्हणजे काय हे आमच्या प्रेक्षकांना एक सरळ, साध्या, सोप्या, त्यांना समजेल अशा भाषेत समजून सांगा. नक्कीच. माझ्या भाषेतनं स्लीप इन पीस बोलते मी. ओके. हां, पण अगदी म्युच्युअल फंडच्या लँग्वेजमध्ये याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असं बोललं जातं. ओके. म्हणजे काय, तू एक अमाऊंट ठरवायची महिन्याला, हं. किंवा तू आजकाल तर डेली SIPs पण सुरू झालेले आहेत, पण आपण एक अमाऊंट ठरवतो, एक तारीख ठरवतो. आपला जसा पगार येतो, आपण 2 ते 3 दिवसात जर का आपल्या ह्या इन्व्हेस्टमेंट जाऊन दिल्या दर महिन्याला, तर ते आपण एका फंडला इन्व्हेस्ट करतो. ओके. जे फंड मॅनेजर ज्यांना 20 ते 25 वर्षांचा त्याच्यात एक्सपिरियन्स असतो, ते मॅनेज करतात आणि तसे आपण दर महिन्याला त्याच्यात इन्व्हेस्ट करत जातो आणि आपला एक कॉर्पस क्रिएट होतो. तर त्याला म्हणणार तुम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, SIP. म्हणजे तुला आता मजा सांगायची, म्हणजे कसं झालंय माहितीये का, मॅडम मी म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट नाही करत, मी SIP करतो. ओके. हां. आता SIP म्हणजे म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट करण्याचं एक माध्यम माध्यम आहे. आहे. ओके. म्हणजे आपल्याकडे लमसम असू शकतात, म्हणजे एकदम आपण पैसे टाकतोय. माझ्याकडे काही पैसे, मला रिस्क नाही घ्यायची, आपण सिस्टमॅटिक ट्रान्सफर रूट हा घेऊ शकतो आणि महिन्याला जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो त्याला SIP असं म्हटलं जाईल. ओके. सो SIP हा मंथली इन्व्हेस्टमेंटचा एक माध्यम आहे. बरं. मग काही लोक बँकेमध्ये पण पैसे टाकतात, बरोबर. एस-आय-पी मध्ये टाकत नाहीत. मग आजही तेवढी लोकांना शुअरिटी का वाटत नाही एस-आय-पी बद्दल? मग लोकांना बँकेमध्ये पैसे ठेवणं सिक्युअर वाटतं. भले ती बँक बुडली तरी चालते, कारण ती गव्हर्नमेंटला कुठेतरी रिप्रेझेंट करते. बरोबर. पण एस-आय-पी म्हणलं की लोकांच्या मनामध्ये जरा धाकधूक निर्माण होते. याच्याबद्दल थोडं सांगा. कसं असतं, लोकांना काय वाटतं, मी SIP करतो म्हणजे मी इक्विटी मार्केट म्हणजे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो. ओके. ओके. आता शेअर मार्केटचा कसा बिहेवियर असतो, वर खाली करणं. तू आताच बघ ना, आता जर म्हणजे आता वॉर युद्ध. सिच्युएशन चालू येस. आहेत, तर पूर्ण मार्केट चालतायत, म्हणजे बरोबर. सगळ्या कंट्रीजचे मार्केट चालतायत. त्यात काय होतं माहिती आहे, आपल्या इंडियन मेंटॅलिटी, 100 रुपयाचे माझे 105 झालेले चालतील, पण 100 रुपयाचे 98 आणि 95 झाले की मला लगेच जोमलंच पाहिजे, बरोबर. की अरे मी काय करतोय, माझी इन्व्हेस्टमेंट बरोबर जाते की नाही. मग तिथे SIP काय होतं, थोडेसे पैसे सुरुवातीच्या काळात वोलटाईल असतात, म्हणजे नंतर तुझे स्टेबल होतात, पण तो सुरुवातीचा काळ फार कठीण असतो आणि ते लोकांना नको असतं. बाबा मॅडम 105 झालेले चालतील, माझे 99 होऊन देऊ नका. तर मग तिथे ती भीती असल्यामुळे लोक FDच्या दिशेला वळतात. पण होतं काय माहितीये का, महागाई किती, बरोबर. म्हणजे आणि त्यात आपल्याला लाईफस्टाईल इन्फ्लेशन, तुमच्यासारखी यंग मुलं, बरोबर. म्हणजे तुम्हाला फक्त शर्ट बदलून चालणार आहे का, तुम्हाला मोबाईल पण बदलायला मोबाईल पाहिजे, पण बदलायला तुम्हाला पाहिजे. फिरायला पण जायला पाहिजे, येस, अगदीच. तुम्हाला चांगलं घर पण घेतलं पाहिजे. येस, येस, मग येस. हे सगळं जर का मिळवायचं आहे, तर मग आपल्याला फक्त FDचा मार्ग
म्हणजे उचलता येईल का? आता बरोबर. तू म्हणजे थोडक्यात म्हणायचं झालं, हं, हं. मुलं 80% लोकं इंडियाच्या बाहेर शिक्षणाला जातात बरोबर, मास्टर्सला. हं. बरोबर. तू बघशील ना, आपला जेव्हा गेल्या वर्षभरात डॉलर जवळ-जवळ 92 रुपी टू डॉलर हं. कन्व्हर्जन 92 ने होत होतं. हं, हं. लोकांनी लोन घेऊन आपल्या मुलांना बाहेर पाठवलंय. बरोबर. आता तेव्हा 9 ते 9% हा एज्युकेशन लोन असतो. हं, हं, हं. त्याच्यातनं तू बघशील तर आत्ता डॉलर जवळ-जवळ 97 नी ट्रेड होतोय. म्हणजे 5% डॉलर आपला वाढलाय. वाढलेलं आहे. त्यातनं आपण 9.5% लोन देतोय. आता हे जर का लोकांना गणित कळलं नाही, की एज्युकेशनचं इन्फ्लेशन काय 14 ते 15% कशी तुम्ही सांगा ना, बरोबर, तुम्ही बरोबर. एफ-डीमधनं कसं जमवणार? नाही मग पॉसिबलच तिथे मग नाही. आपल्याला एस-आय-पीचा रूट घ्यावा लागतो. बरोबर. मग थोडासा जर का आर्थिक सल्लागार घेतला, हं, हं. ज्याला त्यातलं कळतं, हं, हं, हं. त्यातलं नॉलेज आहे, त्याचा एक्सपिरियन्स आहे, तर मग तिथे ना आपला मार्ग अगदी सोपा हं, जातो. हं. आता काय होतं माहिती आहे का, मार्केटमध्ये खरं तर इथं लोकांची पण सर्वस्वी चूक आहे असं मला नाही वाटत बरं. पर्सनली. हां, हां. कारण मार्केटमध्ये खूप सारे फायनान्शियल काउन्सिलर आहेत. बरोबर. आता प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का, काही लोकं 4 दिवस कुठेतरी शिकतात. हं. तुमच्यासारखे तज्ञ लोक आहेत, जे हं. 10-15 वर्ष झालं याच्यामध्ये हं, तुम्ही हं. आयुष्यातले टाकलेले आहेत. हं, हं. अशा लोकांकडे कुठेतरी मार्गदर्शन घेतात हं. आणि त्यांना वाटतं की आपण एक्सपर्ट झालो त्याच्यामधले. बरोबर. मग तुम्हाला असं वाटतं का कुठेतरी या लोकांच्या माध्यमातून लोकांपर्यंत एस-आय-पी म्हणजे नक्की काय? हं. हे चुकीचं पोहोचवलं गेलं त्याच्यामुळे कुठेतरी लोकांचा तेवढा विश्वास नाही बसत आहे त्याच्यावरती. आता दोन्ही कॅटेगरीतले लोकं नक्कीच मिळणार. हं. आपल्याला ना आतमधनं ना एक सिक्स सेन्स किंवा इंट्युशन्स असतात, हं, की हं. कोणावर विश्वास ठेवावा. बरोबर. परत दुसरं सगळ्यात आता साधं आपल्याला रेस्टॉरंटला जायचंय कुठेतरी, कुठेतरी किंवा चांगल्या रिसॉर्टला जायचंय. काय करायला आपण काय करू? रिव्ह्यूज वाचू. रिव्ह्यू बसो. राइट. सिंपल आहे, हं, की हं. हे बघ 2, 5, 10, 15, 20 आपल्याला बनवता येतील रिव्ह्यू. हं, हं. 100, 150, 200 कसे काय आपण बनवणार? बरोबर. रिव्ह्यूज वाचू शकतो, त्या माणसाशी बोलू शकतो, त्याच्या बरोबर. ऑफिसला व्हिजिट देऊ शकतो, थोडंसं माहिती वेगळे-वेगळे प्रश्न विचारू शकतो. हं. तुम्हाला अंदाज येतो, की हा आपल्याला नीट गाईड करेल का? हं, परत हं. काय आपल्या हातात आहे कितीनी सुरुवात करायची. आधीच छोट्याशा अमाउंटनी सुरुवात करून बघू शकतो. बरोबर. आपल्याला नीट मार्गदर्शन पुढे जाऊन हे फोन आपले उचलतात की नाही, हं, हं, हे हं. आपल्याला नीट मार्गदर्शन करतात की नाही, ह्याचा अंदाज आल्यावर तुम्ही वाढवा ना तुमची एस-आय-पी. हं, सो हं. असा जर का तुम्ही केलं ना, तर शक्यतो आपली फसवणूक होत नाही. मला हं. हाच तुम्हाला प्रश्न हं. विचारायचा होता. कारण हं. पैशांच्या बाबतीमध्ये हं. माणूस सगळ्यात जास्त अवेअर असतो. खरं आहे. कारण एकही रुपया कोणाला द्यायचं कारण कष्ट करावे लागतात तुम्हाला बरोबर तर आहे. माहितीच आहे. आनंदाने. मग लोकांना जर चांगला आर्थिक सल्लागार जर शोधायचा असेल, हं. तर त्याने प्रामुख्याने कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या पाहिजेत? एकतर त्याचं शिक्षण त्यातलं. ओके. नंतर आता एवढं अनुभव. कॉम्पिटिटिव्ह झालंय ना सगळं, हां. की अभ्यास पाहिजे. हं. म्हणजे आता तुला जसं आता म्युच्युअल फंड्स एवढे म्युच्युअल फंड्स आहेत. हं. कोणाला कुठले द्यायचे ना, हं. ChatGPT एक प्रश्न तुला देईल, तुला 5 लिस्ट आउट करेल नावं. पण त्याच्यानंतर त्याचा जो नंतर रिव्ह्यूज होतात, त्याचं ॲसेट अलोकेशन होतं, त्याचं ॲसेट रिबॅलन्सिंग होतं. हा जो डेप्थचा अभ्यास असतो, हं, हं. तो एक प्रॉपर फायनान्शियल ॲडवायझरच तुला करू शकतो. बरोबर. आम्ही जेव्हा एखादा फंड निवडायचा असतो आमच्या क्लायंटसाठी, तर 20 डिफरंट पॅरामीटर्स असतात. म्हणजे त्याचा बीटा काय, त्याचा प्राईस टू अर्निंग काय, त्याचा शार्प रेशो काय, तो किती कॅशमध्ये बसलाय, त्याच्यात होल्डिंग्स किती आहेत, ओके. त्यात लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप किती आहे. तो तुम्हाला ना हे सगळे नावं सुद्धा माहिती नसतील. आपण काय करणार, मागचे रिटर्न काय होते, हां. त्याच्याप्रमाणे एस-आय-पी, एस-आय-पी करतो. त्याच्याप्रमाणे फंड्स निवडू. तो आमच्याकडे नंतर भाग येतो. आधी तर तो फंड पुढे जाऊन कसा करेल. ओके. म्हणजे थोडक्यात काय, तू आता भविष्य हं, हं, स्वतः हं. आपण बघायला गेलो आपलं भविष्य, आपल्याला काय कळणार आहे का त्यातलं? नाहीच ही लाईन नाही. कुठली, ही नाही. आपण काय करणार, आपलं डेट ऑफ बर्थ देणार, बरोबर. आपलं टाईम देणार. टाईम देणार आणि तो भविष्यवाला भविष्य. आपला प्रॉपर हॉरोस्कोप मांडतो बरोबर. आणि आपण कुठेतरी त्याच्यावर विश्वास ठेवतो. ठेवतो. तर तसंच तुम्हाला जेव्हा इन्व्हेस्टमेंट्स आहे ना, एक फायनान्शियल ॲडवायझरवर रिलाय करायला काहीच हरकत नाही आहे. हं, हं. कारण का तो जे तुम्हाला ती 2000 ते एक मोठ्या कॉर्पसची जी दिशा असते, हं. तिथे नेण्यातनं तो खूप मदत करतो. चला आजच मी तुमच्याकडे एस-आय-पी चालू करतो नक्कीच. आणि मला जे कोणी फॉलो करतात, हं. यांना जर तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल, हं. तर त्यांनी तुमच्यापर्यंत कसं पोहोचलं पाहिजे? तुमचं ऑफलाईन ऑफिस आहे की तुम्हाला ऑनलाईनच तुमच्याशी संपर्क केला आता पाहिजे? दोन्ही माध्यमातनं करतायत ओके. क्लायंट्स. जे आता ठाण्यात येऊ शकतात, तर हिनानंदानी मेडोज ठाणेला माझं चांगलं अगदी 850 कार्पेटचं ऑफिस आहे. माझ्याकडे बरं. 15 लोकांचा स्टाफ आहे. ओके. पण बरेचसे एन-आर-आय क्लायंट्स पण आम्हाला कनेक्ट करतात. हं, तर हं. तिथे आम्ही Zoom किंवा Google मीटनी त्यांना म्हणजे लोकांना असं वाटतच नाही, की मॅडम एवढ्या लांब बसल्यात. बरोबर. म्हणजे हं. अगदी कारण का कसं आहे, मी स्वतः आय-टी शिकलेली आहे. येस, येस. टेक्नॉलॉजी म्हणजे माझा हातखंड म्हणजे अगदी आम्ही तू म्हणशील तर ChatGPTपासून क्लॉड जेवढे काही हं, नवीन हं. माध्यम येतात, वी आर युजिंग दॅट. येस. तर तसं बघितलं तर क्लायंट एकदम कनेक्टेड राहतो. हं, हं, हं. परत रिव्ह्यूज होतात आमचे दर 3-6 महिन्यांनी. तिथे क्लायंटला कळतं, अरे हे नुसतं घेऊन आम्हाला सोडून नाही दिलंय. याच्यात रेग्युलरली आमचं पिरियॉडिक रिव्ह्यूज होतात.
आम्हाला काही सजेशन्स येतात. हं, तर हं. तिथे ना कुठेतरी क्लायंटला कळतं, की आपण बरोबर दिशेला चाललोय. या मॅडम काहीतरी आपल्या लाईफमध्ये चेंजेस करू शकतील. तर नक्कीच क्लायंटने आपल्याला अप्रोच करून बघावं आणि मग मुख्य म्हणजे इथे कुठेही कन्सल्टिंग चार्जेस मी कधीच कुठल्याच क्लायंटकडनं घेतले घेत नाही. नाही. कारण का कसं आहे, आम्हाला दरवेळेस काही कन्सल्ट करायचं आहे. आता जसं माझ्या एका क्लायंटनी गेल्या आठवड्यात मला फोन केलेला, "मॅडम मला 23 लाखाची कार घ्यायची आहे. मी पूर्ण लोन करू? मी पूर्ण डाउन पेमेंट करू? का मी थोडंसं लोन करून तुझं थोडंसं डाउन डाउन पेमेंट. पेमेंट करू?" आता हा किती साधा प्रश्न आहे की नाही? ह्याच्यात आता जर का मी 1000 आणि 2000 त्याला चार्ज करतीये, तो क्लायंट माझ्याकडे येणार का? नाही, तो बरोबर. विचार करणार आहे, येस. मॅडमला द्यायचे आहेत म्हणजे 2000 द्यायला लागतील, काय 1000 काय येस, येस. पॉइंटच नाही. बरोबर, त्यापेक्षा मी माझा डिसिजन घेतो. बरोबर. जे माझ्याशी बोलताना ना क्लायंटला तो मनात प्रश्नच आला नाही पाहिजे. हं, हं. तर तो खरा आर्थिक सल्लागार. बरोबर, मग अगदी तिथे बरोबर. त्याचे पैसे वाढल्यावर आम्हाला कमिशन आहेतच की. आम्ही येस. पण तसे बघितलं तर आम्ही पण सेल्फिशच असतो. तुमचे पैसे वाढवले की आमचे पण पैसे वाढणार आहेत. सो इथे विन-विन सिच्युएशन असते क्लायंटसाठी आणि आमच्यासाठी. तो आम्ही नेहमी क्लायंटला प्रवचन करतो की तुम्ही कन्सल्ट करून बघा. आमच्याशी टचमध्ये जा. तुमचे पैसे वाढवणं, तुमचा चांगला टक्का मिळवणं ह्याच्याकडे आमचं प्रायोरिटी हा असणारच आहे. नाही, हं. कौतुक वाटतं खरं तर तुमचं, कारण हं, तुम्ही प्रांजळपणे कबुली दिली, की हं. जर त्यांचे पैसे वाढले तर आमचं कमिशन वाढणार आहे. नक्कीच असं आहे. कोणी ओपनली बोलत नाहीये. हं, कारण प्रत्येकाला एक वेगळं दाखवायचं असतं. ॲक्चुअली वेगळे असतात. ज्यांना कोणाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, मी मॅमकडे आजपासूनच एस-आय-पी चालू करतोय. तुम्हाला सुद्धा करायची असेल तर मॅमचे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील. ते मी डिस्क्रिप्शन आणि कमेंट्स बॉक्समध्ये देतोय. प्लस त्यांची आयडी पण मेन्शन करतोय. तिथून मॅमशी तुम्ही कनेक्ट होऊ शकता. मॅम, साधारणतः हं, एखादा मुलगा जेव्हा शिक्षण घेतो, 20-22व्या वर्षी त्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होतं. हं. ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर कुटुंबातल्या लोकांची जबाबदारी त्याच्यावरती पडते. मुलगा जॉबला लागतो. जवळपास 20-30 हजार रुपये सुरुवातीला त्याला पेमेंट मिळतं. त्यावेळेचं वय तेवढी मॅच्युरिटी नसते, की ते पैशांचं महत्त्व त्यावेळी त्या मुलाला कळत नसतं. खरं आहे. त्यामुळे त्या वयामध्ये बेधुंद होऊन जगणं, अनवॉन्टेड खर्च करणं, अशा गोष्टी सगळ्यांकडून होतात. आम्ही पण त्या अगदी, फेजमधून गेलोय. अगदी. अशा मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल? आणि अशा वेळी जर समजा एखाद्या मुलाला सुरुवातीला जॉब लागलाय 20-22व्या वर्षी, त्याला 20-30 हजार रुपये पेमेंट आहे, तर त्याने गुंतवणूक करत असताना कुठे केली पाहिजे, कशी केली पाहिजे आणि किती केली पाहिजे? एक सगळे आयडियल एक्झाम्पल द्या. बरं. सी आयडियली आहे ना, हं. आयडियल खूप डिफरंट आहे. येस. पण आपण कसं बघितलं पाहिजे माहिती आहे, तो 20-22 वर्षाचा मुलगा आहे. हं, त्याला मी रिटायरमेंट, इन्शुरन्स, हं, इमर्जन्सी फंड्स हे सांगत बसली, तो हं, मुलगा नाही कनेक्ट होणार. त्याला ती आवडच नाही लागणार. तुला आधी इन्व्हेस्टमेंट सुरू करायची आहे ना, तर आपल्याला जे सगळ्यात जास्त आवडतं, म्हणजे हं, कोणाला फिरायला जाणं आवडत असेल, हं. कोणाला गॅजेट्स घेणं आवडत असेल, बरोबर. लोकांचे आपले आपले डेफिनेशन असू शकतात. पहिलं ते अचीव्ह करायचं. म्हणजे काय थोडक्यात माझा एक क्लायंट आलेला, "मॅडम मला ना लेह आणि लडाखला बाईकवर जायचं आहे. हं, 40,000 चा खर्च येणार आहे मला." हं, हं. मग सुरुवात केली आम्ही. हार्डली म्हणजे तू तर आता 30,000-40,000 पगार वगैरे म्हणाला. त्याचा हार्डली 18,000 पगार होता. बरं. आम्ही काय केलं माहिती आहे, त्याच्यातनं 5,000 जमवायला सुरू केले. त्याचे 40,000 झाले. तो पहिला लेह लडाखला ट्रिपला जाऊन आला. ओके. तिथून जाऊन आला ना, त्याला जो काय आनंद होता, तो परत आल्यावर मला ऑफिसमध्ये म्हणतोय, "मॅडम आता नाही हां, आता मला माझं घरासाठी मला गोल हां. सुरू करायचंय." आता मला इथे त्याला सांगावं लागलं का, "तुला इमर्जन्सी फंड करायचंय, तुला नाही. इन्शुरन्स बरोबर, करायचंय." बरोबर. सो आधी ना आपली आवड सुरू म्हणजे आवड लागली पाहिजे आपल्याला त्या गोष्टीची. हं, सो पहिलं ते केलं पाहिजे. ते झालं, की मग तुला इमर्जन्सी फंड्स आम्ही तुझ्या बाजूला करतो. येस. तुला इन्शुरन्स घेतला पाहिजे, कारण का पुढे तुला जर म्हणजे घराच्या जबाबदाऱ्या येणार आहेत, आपल्या फॅमिलीची जबाबदारी येणार आहे आणि त्याच्यानंतर तुझ्या फ्युचर सेव्हिंगसाठी म्हणजे रिटायरमेंट. रिटायरमेंट तर काय तुम्ही यंग मुलांनी अगदी 22-23च्या मुलांनी 2-2.5 हजाराची एस-आय-पी केली ना, हं. तरी 12% रिटर्न्स आले तरी 3 कोटीपर्यंत सहज रिटायरमेंटपर्यंत पोहोचता. तर इतकं सोपं असतं ते गणित, कारण का कंपाउंडिंग खेळतं. बरोबर, पण बरोबर. हेच तू आता जर का 50शीला जागा झाला, तर हं, तुला 1,30,000ची एस-आय-पी लागणार आहे. आता तू सांग 50शीला जेव्हा मला घर चालवायचंय, मुलांचं शिक्षण करायचंय, माझं रिटायरमेंट करायचंय, हं. तू 1,30,000 महिन्याला देऊ शकतो का? नाही, पॉसिबलच तेच नाही. यंग मुलं फक्त 2,500च्या एस-आय-पीने अचीव्ह करू शकतात. म्हणून आम्ही सांगतो, की तुम्ही ना सुरुवात करणं हे फार महत्त्वाचं जातं. मग ती ते छोटी का असेना, पण सुरुवात करणं अगदी, गरजेचं अगदी आहे. अरे ₹100च्या एस-आय-पीने सुरुवात करता येते. माझ्या मेडनी ₹1,000च्या एस-आय-पीने सुरू केलं. तिचं जेव्हा घरात फ्रिज आला ना, तिच्यापेक्षा दुप्पट आनंद माझा होता. अच्छा. कारण का छोट्या-छोट्या आम्ही काही त्यांना अडकवलं नाही. इक्विटी, शेअर मार्केट त्यांना काही कळत नाही. त्यांना कधीही पैसे लागणार आहेत. बरोबर, तसं बरोबर. ₹1,000ची एस-आय-पी डेट फंड्समध्ये केली. तिचं ते एक 15,000 वगैरे बाजूला झाले. सरळ एक छोटासा फ्रिज तिने घेतला. वेगळाच आनंद. त्याच्यानंतर तिचा गॅस झाला. असे बरेचशा छोट्या-छोट्या माझ्या इंटर्न जो माझ्याकडे कामाला मुलगा आहे, हं, त्या हं, हं, छोटासाच हं. इंटर्नशिप म्हणजे हं. काय पगार देणार मी. त्याने त्याच्या भावाचं लग्न होतं तेव्हा आईला साडी घेतली 12,000ची. सांग असे गोल्स तुम्ही
बघता का? येस. इथून आम्ही सुरुवात करतो. आता ती मुलं नॅचरली ती एन्जॉयच करणार आहे आपले बरोबर. इन्व्हेस्टमेंट्स. काही दिवसांपूर्वी काय झालं होतं, अहिल्यानगरवरून एका ताईंचा मला फोन आला होता. हं, हं. त्यांचा मुलगा अगदी 16-17 वर्षांचा आहे. बरं, त्याच्या मित्राने iPhone घेतला, बरं. म्हणून त्याला पण iPhone हवा होता. हं, आता त्याचे वडील कारखान्यामध्ये काम करतात, हं. जिथे त्यांना फक्त 15-16 हजार पगार आहे. हं. जिथे iPhone 1.5 लाखांचा घेऊन देणं शक्य आहे का? हं, हं. तर अजिबात नाही. तर माझ्यासारखा मुलगा माझ्याकडे एवढं सगळं आहे. हं. मी आजही iPhone नाही वापरत. गेली 5 चालेल. वर्ष झालं माझ्याकडे हाच मोबाईल आहे. जसं की मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. बरं. तर अशी जी मुलं आहेत, अशा मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल? गॅजेट्स घेणं चुकीचं नाहीये. हं. ॲस्पिरेशन्स असले पाहिजेत. मोठे ॲस्पिरेशन्स पण तुम्ही ठेवा, पण जमिनीवर राहून ठेवा. येस. म्हणजे काय? आपल्या आवाक्यात ठेवा. म्हणजे हं, हं. आपण म्हणतो ना, अंथरूण पाहून आपलं पाय पसरले पाहिजेत. म्हणजे काय? आपण जेव्हा ते क्रेडिट कार्ड, हं, हं, नंतर हं. पर्सनल लोन हं, किंवा हं. आता हे तू कुठल्या विजय सेल्समध्ये जा, कुठेही जा, तर तुला EMIमध्ये इझिली हां, अवेलेबल ते होऊन जातात. फायनान्सवाले आता बसलेलेच असतात. तुमचा पगार आहे 15-20 हजार. खरंच आपण 1-1.5 लाखाचा फोन अफोर्ड करू शकतो का? आपली तेवढी पोटेन्शियल आहे का? बरं, त्याच्यात तुला रेव्हेन्यू जनरेट होतोय. हं, म्हणजे तू हं. पॉडकास्ट करतोयस, तू काही हं. रील्स बनवतोय, तू बरोबर. काहीतरी मॉनिटाईज करतोय. येस. नक्कीच घ्या. पण तुला येस, येस, त्याच्यात काही येस. उपयोग नाही. लोकांना दाखवायचंय. ती लोकं तुझ्यासाठी उद्या उभी तरी राहणार आहेत का? मग त्या लोकांना काय इम्प्रेस करण्यात पॉइंट आहे? नाही आपल्याला आपलं लाईफ जगता आलं पाहिजे. तर तिथे म्हणजे त्यापेक्षा त्या iPhone, त्या Appleच्या शेअर्समध्ये पैसे टाक ना. उद्या त्याची भागीदारी तरी आहे तुझी. येईल. तर बरोबर. तसं मी क्लायंट्सला म्हणजे आणि हे खरंच मुलांनी विचार केला पाहिजे तुमच्यासारख्या यंग पिढीने. नाही, हे हं, यूथला सांगणं खूप गरजेचं आहे. मी याच्यावरती खरंच, बऱ्याच वेळा बोललोय. 12, खरंच. 15, 20 लाख लोकांनी बघितलेलं आहे आणि खूप पॉझिटिव्ह कमेंट असतात. कारण ते खरंच करणं गरजेचं आहे. पण काय झालंय, हल्ली मुलं पालकांचं सुद्धा ऐकत नाहीयेत. मग तुमच्यासारखे कोणीतरी तज्ञ लोकं जर सांगत असतील, तर ॲटलीस्ट ऐकतील तरी. म्हणून हा मुद्दा मला काढावासा वाटला. आता मी तुला ना इथे एक्झाम्पल्स देते. कारण का दोन्ही कॅटेगरीची मुलं मला म्हणजे अप्रोच करतात. हं, हं. एक असतात त्यांना कधीच पैसे पुरत नाहीत. म्हणजे हं. पर्सनल लोन, मग EMI अशा ट्रॅपमध्ये अडकत जातात. आणि दुसरी कॅटेगरी लिटरली मिसेसला 80,000 पगार, हं, हं, हं. मिस्टरांना 90,000 पगार. हं. एकदम व्यवस्थित घर झालेलं आहे. हं. मला पुढच्या वर्षी जॉर्जिया आर्मेनियाला ट्रिपला जायचंय. ओके. मला सप्टेंबरमध्ये 18 लाखाची EVची गाडी घ्यायची आहे. आता तू सांग, फक्त फायनान्शियल प्लॅन बरोबर आखला, यांनी कुठे काही कॉम्प्रोमाईज केलंय का बघ लाईफमध्ये? बिलकुल नाही, बिलकुल नाही. जेव्हा ती स्वप्न पेपरवर उतरवली, मॅनिफेस्ट केली, त्या दिशेने ते जायला लागले. येस. पगार खरंच 80 आणि 90,000 लगेच पहिल्या दिवशी होता का? सुरुवात नाहीच ना. 15-20 हजारानेच झाली ना. बरोबर, पण बरोबर. कुठे पल्ला बघ कसा गाठला. हेच तुम्ही जेव्हा खर्च करायला लागता ना, कुठेतरी फ्रस्ट्रेशन येतं. येस. कुठेतरी ते पीस ऑफ माइंड डिस्टर्ब होतं. तिथे ना तुम्ही पुढेच जाऊ शकत नाहीत. अगदी बरोबर. मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम करा. आजकाल तू ITची मुलं बघ, घरी आल्यावर सेकंड जॉब, कन्सल्टिंग जॉब्स घेतात. हं, हं. तुमच्यासारखी मुलं, काय गरज आहे का तुला हे एवढं सगळं करायची? करतो ना. बरोबर, कारण का बरोबर. तुला माहिती आहे गरजेची काळाची गरज झालेली अगदी आहे. बरोबर. तर तसं जर का करत गेलात ना, मग तुमचं लाईफ मार्गी लागेल. आपल्या आधीच्या काळात आहे ना, तेवढं इन्फ्लेशन नव्हतं. तेवढं लाईफस्टाईल नव्हती. आता तू बघ ना कसं झालं इतकं आणि त्यात अनसर्टनिटी उद्या काय होईल माहिती नाही. कोरोना झाला. आता तू तिथे ट्रम्प काहीतरी बडबडतोय, इथे आपलं मार्केट हलतंय. मार्केट हलतंय. आता राइट. तू सांग किती उद्या जॉब असेल की नाही हे मला माहीत नाही. माहीत नाही. माझ्याच ITच्या क्लायंटचे कितीतरी जॉब्स गेलेत. बरोबर. त्यामुळे थोडी स्टेबिलिटी आपल्याला बॅलन्स करता आली पाहिजे. ऐन उमेदीच्या काळामध्ये केलेली मस्ती असते आणि मग जबाबदारी जेव्हा कुटुंबाची पडते ना, त्याच्यावरती मग त्यानंतर मग दुसऱ्यांना पैसे माग वगैरे अशा गोष्टी होतात. वाईट Correct. वाटतं खूप कारण पोटेन्शियल असतं सगळ्यांमध्येच पैसे बरोबर. कमवण्याचे. पण कुठेतरी प्लॅनिंग फसतं. पण तुमच्यासारखे मार्गदर्शक जर असतील तर मला वाटत नाही कोणाचं प्लॅनिंग फसेल आणि आयुष्यात बघितलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊ शकतं. फक्त आयुष्यात गुरु असला पाहिजे. जसं की मॅम आपल्याला सांगत आहेत. हं. इमर्जन्सी फंडबद्दल तुम्ही मगाशी बोललात. बरोबर. इमर्जन्सी फंड असणं खूप गरजेचं आहे, अगदी. असं मला वाटतं. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तो किती असला पाहिजे? वयाच्या कुठल्या टप्प्यावरती असला पाहिजे? आणि तो कसा जनरेट केला पाहिजे? इमर्जन्सी फंडच्या बाबतीत मी काय आढळलंय ते तुला आधी सांगते. हो. इमर्जन्सी फंड आहे ना, इमर्जन्सी आल्यावर लोकं बनवायला जातात. म्हणजे हां. लोकांकडनं मागून. म्हणजे तहान लागली की विहीर खोदणं हां. म्हणतात त्याला. पण ते आधीपासून आखलं पाहिजे. ओके. कारण आता तो किती असला पाहिजे? हं. तर मिनिमम 3 महिन्याचे एक्सपेन्सेस ओके. आणि 6 महिनेपर्यंत आम्ही रिकमेंड करतो. म्हणजे हं. 30,000चा जर का महिन्याला खर्च आहे, हं, हं. तर ॲटलीस्ट 180. 90,000चा तुझा मिनिमम पैसे तुझे बाजूला पाहिजे हं. आणि 1,80,000 असतील तर फार बरं. हं, हं. आता त्याच्यात बिझनेस ओनर जर का असतील हं, किंवा हं. सेल्फ एम्प्लॉईड असतील, ज्याचा हं. ऑफिसचा खर्च आहे, आपल्या स्टाफचा खर्च आहे, हं. त्यांना 6 महिन्यांचा तरी आम्ही खर्च बाजूला काढायला सांगतो. आता हे का? तो उद्या आपला जॉब जाऊ शकतो, हं, हं. आपला बिझनेसला तेवढं उत्पन्न नसू शकतं किंवा आपल्याला मेडिकल इमर्जन्सी येऊ शकते. बरोबर. अशा वेळेस आपले जे फ्युचरच्या इन्व्हेस्टमेंट्स केल्यात, हं, हं, म्हणजे हं. आपल्या रिटायरमेंटसाठी, आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, आपल्या घराच्या डाउन
एन्जॉयमेंटसाठी त्याला धक्का नको बसायला. मार्केट खाली असतील तर हे व्हॅल्युएशन्स खाली जातात. तर त्यावेळेस आपल्याला ते पैसे न काढता असे काही फंड्स असले पाहिजेत ओके. जिथे आपल्याला लगेच ते पैसे आपल्या हाताशी येऊ शकतात. बरोबर. मग काय करू शकतो आपण त्याला, तर दुसऱ्या सेव्हिंग्स अकाउंटमध्ये पार्क करू शकतो. त्याच्यापेक्षा बेस्ट जर का काही बघशील तर डेट फंड्समध्ये आपण ते पार्क करून ठेवू शकतो. ओके. तिथे 5 ते 7.5% मिळतात आणि 1 दिवसात आपल्या अकाउंटला ते पैसे रिलीज अच्छा, होतात. म्हणजे काढायचे म्हणलं तर हां, लगेच आणि मी मिळतात. क्लायंट्सला हे शिकवून ठेवते. माझे एकूण एका क्लायंटकडे डेट फंडमध्ये एस-आय-पी किंवा लमसम हे पैसे मी ठेवूनच देते आणि त्यांनाच शिकवते की कसे घालायचे आणि कसे काढायचे. इतकं सोपं जातं ना त्यांच्यासाठी. असं करत मुलांनी, छोट्या-छोट्या मुलांनी 3-3.5 लाख रुपये जमा केलेत. आता जमा. व्हेकेशनला जाताना क्रेडिट कार्ड नाही लागत. बरोबर, अगदी. पॉइंटसाठी क्रेडिट कार्ड वापरतात, येस, पण येस. अदरवाईज त्यांच्याकडे पैसे पैसे. रेडी असतात. सामान्य माणसाच्या मनामधला एक प्रश्न आहे. बरं. बँकेमध्ये आपले अकाउंट किती असले पाहिजेत? कारण काय होतं, एकाच बँक अकाउंटवरती सगळे जर व्यवहार होत असतील, बरोबर. म्हणजे तुमचे क्रेडिट पण होत आहेत आणि डेबिट पण होत आहेत. ताळमेळ लागत नाही खर्चाचा. बरोबर. बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये असं होतं. तुमचे EMI पण त्यातूनच कट होत आहेत. बरोबर. घराचा रेंट, ऑफिसचा रेंट, तुमचं शिक्षण, आरोग्य सगळ्या गोष्टी तिथूनच. बरोबर आहे. किती बँक अकाउंट असले पाहिजे आणि त्याचं प्रॉपर नियोजन कसं असलं केलं पाहिजे? पाहिजे. आता मी सांगते 3 अकाउंट्स असले पाहिजेत आपले. ओके. एक आपलं जे सॅलरी येतं ते, त्याच्यातनं सगळे खर्च वगैरे जातात. हं. लगेचच दुसऱ्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे विभागले गेले पाहिजेत. बरं. जिथून आपले EMIs वगैरे जातात, असे काही तुमचे खर्च. आणि तिसरं अकाउंट म्हणजे तुमचे इन्व्हेस्टमेंटसाठी. म्हणजे हे जर का सेग्रिगेशन थोडंसं तुम्ही ठेवलं ना, तर कसं आहे, एक वाहतं अकाउंट आहे. आपल्याला एक्झॅक्टली कळतं माझ्याकडे काय उरतंय. हे जर का एकत्र करून टाकलं ना, म्हणजे इन्व्हेस्टमेंट्स पण त्याच्यातच, EMI पण त्याच्यातच आणि आपले घर खर्च पण त्याच्यातच, तर तू कुठेतरी गोंधळ उडू शकतो. कारण का काय झालंय, डिजिटल करन्सी आलेली आहे. बरोबर. सगळीकडे UPI येस, आणि येस, येस. दुसरं म्हणजे काय, क्रेडिट कार्ड्स, बरोबर. नसलेल्या पैशांची उधळण. अगदी तर बरोबर. तिथे कुठेतरी कंट्रोल पाहिजे तुला. हं, हं, हं. तर तुझं सेव्हिंग्स अकाउंट जिथे तुझी सॅलरी क्रेडिट होते ते वेगळं असलं पाहिजे. तुझं बाकीचे जे मधले खर्च असतात ते वेगळं असलं पाहिजे आणि तुझं इन्व्हेस्टमेंटसाठी ना सरळ तू वेगळंच अकाउंट ठेवलं पाहिजे. ओके. जिथून तुझे इन्व्हेस्टमेंट म्हणजे मग बाउन्स होण्याचे चान्सेसच येत नाही. चान्सेसच नाहीत. राईट. असं. आर्थिक नियोजनाच्या बाबतीमध्ये कोणत्या गोष्टींवरती तुम्ही मार्गदर्शन करता? आता आर्थिक म्हणजे फक्त नियोजन SIP बद्दल का बाकी सगळ्याच नाही, बाबतीमध्ये? आता खूप प्रोडक्ट्स इंडियात आलेले आहेत. लोकांना त्याची अवेअरनेस सुद्धा नाहीये. ओके. आता कुठे जाऊन SIP, SWP हे लोकांपर्यंत थोडं पोहोचायला लागले. कारण का मला सगळीकडनं धुळे, संगमनेर, सातारा सगळीकडनं कॉल्स फोन असतात. येतात. आता तू बघशील ना, SIFs, AIF म्हणजे हे अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड, म्हणजे स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड, असे बरेचसे कॅटेगरीज आल्यात, जिथे मोठ्या जरा कॅटेगरीचे लोकं जे मिडल क्लासच्या वर जातात. म्हणजे आता थोडक्यात SIF, स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड, हे म्युच्युअल फंड आणि PMS, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस, ह्याच्यामधलं काहीतरी एक प्रोडक्ट आलेलं आहे, जिथे 10 लाखांनी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करता येते. ओके. नंतर PMS हे 50 लाखांनी इन्व्हेस्टमेंट करता येतं आणि AIFs जिथे 1 कोटीनी इन्व्हेस्टमेंट जातात. असे बरेच प्रोडक्ट. मग त्याच्यात मग नंतर तुम्हाला कॉर्पोरेट FDs आल्या, तुम्हाला बॉन्ड्स आले, नंतर इन्शुरन्सच्या पॉलिसीज आल्या, मेडिक्लेम आल्या, अशा बऱ्याच प्रोडक्ट्सवर आता आम्ही वन स्टॉप सोल्युशन होतो, की ओके. माझ्या क्लायंटला माझ्याकडे आल्यावर 10 जागी जायला लागलं नाही पाहिजे. लागलं नाही तर आम्ही पाहिजे. अगदी बॉन्ड्सपासून ते जे काही इन्व्हेस्टमेंट्स ऑप्शन इंडियामध्ये अवेलेबल आहेत ते सगळेच कॅटर करतो क्लायंट्सला आणि मी ते सगळे रेकमेंड करते. म्हणजे मी कधीच बोलत नाही PPF वाईट आहे किंवा EPF वाईट आहे. ओके. सगळं आपल्या प्रपोर्शननी क्लायंटला गोल्डपासून सगळं माझ्या क्लायंटच्या पोर्टफोलिओमध्ये मी देते. असं आहे. मित्रांनो, आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये जर यश मिळवायचं असेल आणि जर आयुष्याचं प्रॉपर नियोजन करायचं असेल तर गुरु असणं खूप महत्त्वाचं असतं आणि तो गुरु चांगला परिपक्व असणं खूप गरजेचं असतं. आर्थिक नियोजनाच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स असतील, तुम्हाला चांगल्या ठिकाणी जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आणि त्याच्यातून चांगला जर तुम्हाला परतावा हवा असेल तर मॅमशी तुम्ही कनेक्ट करू शकता. मॅमचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, कमेंटमध्ये सुद्धा देतोय. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. मला फॉलो करणाऱ्या खूप साऱ्या बहिणी आहेत माझ्या, ज्या गावाकडे राहतात, ग्रामीण भागामध्ये. छोटं-मोठं काहीतरी वर्क फ्रॉम होम करतात. कोणी ब्युटी पार्लरचं दुकान टाकलेलं आहे किंवा कोणी काय-काय करतं. कोणी मेहंदी आर्टिस्ट वगैरे आहे. बरं. त्यांची मिळकत खूप कमी असते, पण त्यांना पैसे कुठेतरी चांगल्या ठिकाणी गुंतवायचे आहेत. मग अशा ज्या गृहिणी आहेत, ज्या घरी राहतात, घरातली कामं वगैरे करतात, अशा ज्या महिला आहेत त्या तुमच्याकडे SIP करू शकतात का? आणि अगदी किती रुपयांपासून, म्हणजे कमीत कमी किती रुपयांपासून तुमच्याकडे स्टार्ट करू शकतात? नक्कीच करू शकतात येस. आणि आपण करून पण घेतो. ओके. आम्ही कुठली SIP कमी असं लेखत नाही. जरी मार्केटमधनं ₹100 आणि ₹500 पण SIP एक्सेप्ट करतोय, तर पण मी जो प्लॅटफॉर्म वापरते तिथून आम्हाला ₹1000 मिनिमम SIP मंथली करणं, ₹1000. मंथली 1000. ओके. आता तू का असं?
तर कसं आहे माहिती आहे, ₹1000 म्हणजे वर्षाला ₹12,000 झाले. आजकाल 12,000 आपल्याला सेव्हिंग नाही जमलं ना, हं. तर विचार कर कोविडसारख्या एका वर्षात आपल्याला शिकवून दिलंय, की पैसे नसले तर आपली काय काय दशा होईल. अवस्था होते. आता हेच जर का रिटायरमेंटचा तू विचार कर ना, हं, हं. 60 ते 85 पर्यंत आपल्याला रिटायरमेंटचा फेज काढायचा आहे. हं, हं. तिथे आपल्याला कितीचा कॉर्पस लागणार आहे. बरोबर, मग बरोबर. तिथे आपल्याला ₹1000 तर महिन्याला बाजूला करताच आले पाहिजेत हं, आणि बायकांनी इन्व्हेस्टमेंट हे करणं शिकलंच पाहिजे. हं, हं. लगेच स्टॉक मार्केट आणि हे सगळं आपल्याला कळणार आहे का? तर बिलकुल नाही. नाही, बरोबर. थोडासा प्रोफेशनल हेल्प घ्यावी, आमच्यासारख्या लोकांना कन्सल्ट करावं आणि जेव्हा तुमचं कॉन्फिडन्स वाढत जाईल ना, तसे आपले इन्व्हेस्टमेंट्स वाढत जाणं. म्हणजे काय होईल माहिती आहे, आपल्याला एक सेल्फ कॉन्फिडन्स येतो. हं, हं. आम्ही कसं करतो ते तुला सांगते. अशा वेळेस जेव्हा महिला माझ्याशी बऱ्याच महिला कनेक्ट करतात, कारण काय होतं बाई असल्यामुळे कुठेतरी त्या ओपन अप होतात, येस, येस, येस. की अगदीच. म्हणजे मॅडम तुम्हाला क्षुल्लक प्रश्न विचारते. हं, हं. मला ना हे एस-आय-पी वगैरे हे कसं होणार? म्हणजे माझ्या हं. अकाउंटमधनं पैसे म्हणजे असे अगदी क्षुल्लक प्रश्न विचारतात. पण त्यांना माहिती आहे, की बाई असल्यामुळे आम्ही ओपन अप होऊ शकतो. बरोबर. आता ते जेव्हा असे कन्सल्ट करतात, हं, आम्ही त्यांना हं. सांगतो, की तुमच्या मिस्टरांबरोबर आपण कनेक्ट करूया. दोघं जण कारण का ना स्वप्न दोघांची आहेत. येस, मुलं येस. असू दे, स्वतःचं रिटायरमेंट असू दे किंवा घर घेणं असू दे, दोघांनी एकत्र केलं तर ते जास्त मार्गी लागू शकतं. मग तिथे आपल्याला बाईला पण ते कळत जातं, की काय बोलणं चाललंय. हं, हं. घराचा तू बघ जर का खर्च विचारला, हं. पुरुषाला नीट सांगता नाही येत. पण पण बाई बाई चांगलीच व्यवस्थित. हां, म्हणजे उत्तम सांगू आपल्या शकते. इन्फ्लेशन तू बघ ना, म्हणजे घरात लगेच आई आरडाओरडा, "अरे तुला काय माहिती भाजी वाया घालवतोय, भाजीचा भाव किती वाढतोय." म्हणजे वाढतंय. कळतं की इन्फ्लेशन किती येस, वाढलंय. येस, येस. म्हणजे आपल्या घरातच फायनान्स मिनिस्टर असते असं अगदी मला वाटतं, बरोबर. इकॉनॉमिस्ट म्हणजे. तर तिथे मी बायकांना मग बायका म्हणतात, "अरे मला मॅडम काहीच कळत नाही. सगळे हे डिसिजन्स आमच्या घरातले पुरुष हं, घेतात." पुरुष घेतात. तुम्ही सांगा जेवण बनवायला तुम्ही देव शिकलात? नाही. अर्थातच तुम्हाला तुमच्या आईने काहीतरी वरण-भाताचा कुकर लावायला शिकवला, बरोबर, चपात्या शिकवल्या. सासरी गेलात, आपल्या सासूने आपल्या पद्धती शिकवल्या. बरोबर. म्हणजे काय केलं आपण एक्सपिरियन्स्ड कोणावर तरी विश्वास ठेवला. येस, येस, मग येस. इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत आम्ही तेच एक्सपिरियन्सवालेच होत ना. बरोबर. साध्या डॉक्टरांचं तुला माहिती आहे तुला डोकं दुखतंय, तू क्रोसिन घेणार, तू डिस्प्रिन घेणार. तर तुला माहिती औषधांची नावं माहिती आहेत. पण तू काय करणार? तरी त्या डॉक्टरांकडे जाणार. म्हणजे तुम्ही प्रोफेशनल हेल्प घेताय. मग तिथे बरोबर. मग आम्ही फायनान्सचे डॉक्टर, सिंपल आहे. तर तसं जर का थोडी मदत घेतली ना, तर मग बायकांना ते सोपं जातं. म्हणजे कुठेतरी नुकसान होण्याची जी भीती असते त्यांना हं, मनात, हं, ती हं. कुठेतरी कमी होते. ज्या कोणी माझ्या बहिणी हा पॉडकास्ट बघत असतील, तुम्ही बऱ्याच दिवसांपासून मला विचारत होता, की "दादा आमच्यासाठी काहीतरी छोटंसं काम सांग किंवा आमच्याकडे थोडेफार पैसे आहेत, पण ते कुठल्या ठिकाणी आम्ही गुंतवले पाहिजेत." तर त्यांना मी सांगतो, की तुम्ही मॅमशी कनेक्ट करा. अगदी ₹1000 पासून तुम्ही एस-आय-पी चालू करू शकता. जसं की म्हणतात, की "थेंबे थेंबे तळे साचे." सुरुवात तर करा. ते 1000 चे 1,00,000 कधी होतील हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. मॅमचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला देतो. तुम्ही मॅमशी कनेक्ट करू शकता. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. हं, जुन्या काळामध्ये बरेच लोकं कामाला लागलेले आहेत, ज्यांनी 30 वर्ष, 40 वर्ष सर्व्हिस केलेली आहे. हं. आणि आता ते रिटायर्ड झालेत. माझ्या वडिलांचं पण उदाहरण मला देता येईल. 30-40 लाख रुपये एक लमसम अमाउंट त्यांच्याकडे आलेली आहे. पण जसं की मी म्हटलं, की आयुष्यामध्ये गुरु असणं खूप महत्त्वाचं असतं. त्यांच्याकडे चांगला आर्थिक सल्लागार नाहीये. त्यांना जुनंच माहिती आहे, आले पैसे एफ-डी करून टाकायचे. पण आता जसं तुम्ही सांगितलं, की एस-आय-पी आलं, म्युच्युअल फंड आलं, जर गोल्डचे आपण रेट कसे आहे किंवा स्टॉक मार्केट वगैरे आहे. तर अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? कारण म्हणजे खूप मेहनतीने त्यांनी पैसे कमवलेले असतात खरं सरळ मार्गाने. त्यांना एकाच गोष्टीची भीती वाटते, की माझे पैसे बुडले तर? बरोबर आहे. हं. तर अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? आता आता तूच एक्झाम्पल घेतलं 42 लाखाचं वडिलांना म्हणजे हं, ह्याच्या रिटायरमेंटच्या वेळेस मिळालेले. मी कसं करते तुला सांगते आमच्या रिटायर्ड क्लायंटचं. हं. तर आम्ही ना त्याला 5 बकेट्समध्ये डिव्हाईड करतो. ओके. 5 वेल्थ्स आपण म्हणतो. हं, हं. भीती वाटतेय, पैसे खाली गेले तर काय होईल? मला बरोबर. त्यातलं काही कळत हं, नाही. हं. तर अशा वेळेस आहे ना, पहिली जी बकेट बनवतो ना, हं, हं. ती त्याचे पैसे एकदम सुरक्षित. म्हणजे आपण एफ-डी सारखे. बरोबर. आता अकाउंटलाच ठेवलेले. ओके. मीच फक्त सेव्हिंग्सच्या ऐवजी त्यांना सांगते फिक्स्ड डिपॉझिटला ठेवा, हं, जिथे आपल्याला एक ठराविक टक्का 7, 7.5, 6.5% मिळणार. हं. तर ती पहिली आपली बकेट. सेकंड बकेटमध्ये मी काय करते माहिती आहे? त्याचे पैसे हायब्रिड फंड्समध्ये ठेवते, जिथे थोडीशी व्होलॅटिलिटी असते. म्हणजे पैसे थोडेसे वर-खाली करू शकतात. ओके. पहिल्या 1 ते 2 वर्षांचे पैसे हे पहिल्या बकेटमध्ये जाणार. हं, नंतरचे 3 ते 5 वर्षांचे पैसे हे हायब्रिड फंड्समध्ये जाणार. हं, हं. त्याच्यानंतरचे पैसे चांगले लार्ज कॅप किंवा हं, हं. एक आपण इंडेक्स फंड्स म्हणतो त्याच्यात जातील. हं, हं. चौथा बकेट माझा मिड कॅप फंड्सचा आणि हं, हं. 5वा हा सेक्टोरल किंवा थीमॅटिक फंड्सचा आणि हं, स्मॉल कॅप फंड्सचा. तर असं जेव्हा ते रुटीन आपलं जमायला लागतं ना, आम्ही काय करतो, जे आता
सुरुवातीला जेव्हा पैसे लागणार, लोकं पैसे इन्व्हेस्ट करतायत म्हणजे पैसे लागणार. घर खर्च हं, चालवायचा आहे. हं. हे रिटायर्ड क्लायंट्स आहेत. त्यांना काही पेन्शन नसणार आहे. तर बरोबर. त्याच्यातनं थोडेसे पैसे आपल्याला जसे लागतील तसे महिन्याला आपण काढून घ्यायचे. हं, म्हणजे आता 40,00,000चंच उदाहरण घ्यायचं झालं, हं. तर अंदाजे 22,000 ते 25,000 तो महिन्याला काढू शकतो पैसे. हं. पहिले 2 वर्ष आपण पैसे त्याच्यातनं विथड्रॉल घेत राहू. त्याच्यानंतर लगेचच मी हायब्रिड फंड्समधनं विथड्रॉल सुरू करणार. हं. ते म्हणजे संपत आलं, तर तोपर्यंत आपले जे शेवटचे बकेट्स असतात ना, त्याच्यात पैसे चांगलेच वाढलेले असतात. ते ओके. पैसे परत आपण आपल्या डेट हे फंड्सला आणि हे हायब्रिड करू फंड्सला शकतो. फिरवलं. असं करत आहे ना, ही सायकल चालू राहते. ह्याला ॲसेट बॅलन्सिंग म्हणतो. हं, तर हे क्लायंट्सला कळणं कठीण आहे. हं. पण आम्ही टेक्निकली ते इतक्या सुंदररीत्या मॅनेज करतो ना, ओके. की आज आता माझे जे 2012 आणि 14चे क्लायंट्स आहेत 2014चे, हं, त्यांचे कॉर्पस आम्ही एक टार्गेट केलेला XYZ हं. अगदी त्याच्या दुप्पट झालेत त्यांचे पैसे. सो अच्छा. असं करणं क्लायंटला, कारण का तो तिथेच थांबला नाही ना, त्याने पैसे वाढवत गेला. त्याला जसा बोनस आला तेही पैसे टाकत गेला. असं करत क्लायंट्सला आज जिथे पाहिजे तिथे व्हेकेशनला जाता येतंय. हं. महिन्याला पाहिजे तसे पैसे त्यांना खर्च करायला मिळतायत. तिथे कुठेतरी त्यांनी फायनान्शियल फ्रीडम मिळवलंय असं मला वाटतं. ओके, ओके. हं, माणसांच्या मनामध्ये हं, अनेक डाउट्स असतो, हं. की गुंतवणूक नक्की कुठे केली पाहिजे? बरोबर, आम्हाला सांगितलं जातं, की जमिनीमध्ये गुंतवणूक करा, कारण जमिनीचे दर कधीच कमी होत नाही, ते वाढतच जातात. बरोबर. हं, आता आमच्यासमोर ऑप्शन असतो एस-आय-पी, बरोबर. म्युच्युअल फंड आहे, हं, एफ-डी आहे, आर-डी आहे, रिअल इस्टेट आहे, जमीन आहे, गोल्ड आहे. बरोबर. तर तुमच्या दृष्टिकोनातून सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट कुठे ठरू शकते? सपोज आ माझ्याकडे एक 20,00,000 आहेत आणि मला इन्व्हेस्ट करायचे आहेत. बरं. मला सल्ला द्या, की योग्य ठिकाणी कुठे केली पाहिजे गुंतवणूक? आता हा बायस्ड डिसिजन नाहीये. कारण का लोकांना असं वाटू शकतं, की मी म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर आहे वगैरे म्हणून हे असं सल्ला देते. हं, आता साधं ना माझ्याच घराचं एक्झाम्पल देतेय तुला मी. घर घेताना मी 2009ला 55,00,000ला माझं 3 BHK घर ठाण्यात घेतलेलं ओके, आणि त्याची आज प्राईस कुठेतरी 1.45 CRवर आहे. 3 ओके. BHKचा म्हणजे तुझ्या भाषेत कसं झालं, तिप्पट झालं. तिप्पट राईट. हं, बरोबर? बरोबर. 2009 ते 2026 हां, मध्ये 16-17 माझ्या वर्षामध्ये. तिप्पट म्हणजे विच इज अ व्हेरी गुड. येस, येस. तिप्पट होणं काही सोपं नाहीये. बरोबर. पण जेव्हा मी एक्सेलवर हे मांडून बघितलं ना, हं, ह्याचे फक्त 6.5% मला सुटलं. म्हणजे मी लोन अच्छा. पण नाही बघितला. लोन आणि स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, प्रॉपर्टी टॅक्स, मेंटेनन्स हे काढलं असतं, हं, तर कुठेतरी तो 5-5.5% म्हणजे एफ-डीनी पण माझे घराची प्राईस वाढली बरं. नाही गेली. हं, माझ्या एका क्लायंटचं तर पलावामध्ये आम्ही घर घेतलेलं. त्याच्यात 71,00,000ला घेतलेलं घर 56,00,000ला आम्ही विकलं लॉसमध्ये. आता तू सांग, ह्याच्यात खरंच प्रॉफिट झाला का? उळव्याला आता लोकं बघ, तू नवी मुंबईला वगैरे इतके वेगाने लोकं घरं घेतायत. का? तर एअरपोर्ट येतोय हं, नवीन हं, हं, आणि माझ्या प्रॉपर्टीचे प्राइसेस दुप्पट-तिप्पट होण्याचे चान्सेस आहेत. माझ्या एका क्लायंटने 2019ला घर घेतलेलं हं, 48,00,000ला हं. लिटरली 8,00,000 लॉसवर आता विकतोय. कारण का होतात घराच्या किमती पण अशा कमी होतात? अनसोल्ड इन्व्हेंटरी एवढी जास्त येणार आहे. माझ्याकडे डेली लोकं येतात, की मॅडम म्हणजे किती लोकांचं मी तुला आता शहापूरला घर घेतलेलं हं, 26,00,000ला 8 वर्षापूर्वी 23,00,000ला विकावं लागलं. कारण का लिक्विडेशनच नाही. बरं टेनंट ठेवला तर रोजच्या रोज त्रास आहे. म्हणजे तो जो आपल्याला रेंट मिळाला पाहिजे तो वेळेवर मिळत नाही. हं, बाजूवाल्यांना त्रास होतोय म्हणून ते कंप्लेंट करतात. इतकं मेस्ड करतात ना, मग त्याच्यामुळे आम्ही सांगतो समजा हा कॉर्पस आपण समजा 1,00,00,000 बनवला हं, म्युच्युअल फंडातनं, हं, एस-आय-पी माध्यमातनं हं, आणि उद्या तुला समजा महिन्याला 60,000 ते 65,000 त्याच्यातनं काढून घ्यायचेत. तर हं, तुला महिन्याला तू ते पैसे काढत काढत जाऊ शकतोस आणि पुढे जाऊन ते 1,00,00,000 पण तुझे वाढणार आहेत. कारण ओके. का तू काय केलं, फक्त 7 ते 8% पैशांचं विथड्रॉल घेतलं आणि तुला 10 ते 12% जरी ते पैसे ॲप्रिशिएट होत गेले, तर हं, हं, तुझा पुढे जाऊन तुझा चांगला कॉर्पस आणि तेच मी माझ्या क्लायंटच्या पोर्टफोलिओमध्ये बघतीये. ओके. तर असंच इतकं सोपं म्हणजे रूट असताना लोकं खूप कन्फ्यूज करतात असं आहे. म्हणजे एस-आय-पी बेस्ट तुमच्या हां, दृष्टिकोनातून म्हणजे एस-आय-पीच लिक्विडेशन आहे बेस्ट. ना, म्हणजे हातात पैसे पाहिजेत. हं, तुला माहिती तुला इथं तू आता उद्या तुला पैसे लागले. चला तुमचं घर आहे, तुझी प्रॉपर्टी आहे आणि तुम्हाला मुलांना शिक्षणाला बाहेर पाठवायचं आहे. हां? किंवा मला आता दुसरीकडे काहीतरी घर घ्यायचं आहे. हं, काय उपयोग आहे तुझ्या त्या प्रॉपर्टीचा आणि तू किचन, हॉल, बेडरूम अशी विकू शकणार आहे का? तुला आता समजा तुझं 1,00,00,000चं काहीतरी प्रॉपर्टी आहे किंवा घर घेतलंय. तुला 20,000ची गरज आहे, 20,00,000ची गरज आहे. काय करशील तू? नाहीये लिक्विडिटी. परत लोन घ्यावं लागणार आपल्याला आणि बरोबर. असंच लोकं ना अडकत चालली आहेत. हेच आपल्याला समजा आता आपला म्युच्युअल फंडमध्ये कॉर्पस असता. हं, हं, मला जेवढे लागतील तेवढे मी काढून घेतले असते. बाकीचे पैसे माझे वाढत गेले असते. म्हणजे बरोबर. हातात तुम्हाला पैसे पाहिजेत. आम्ही बँकेमध्ये पैसे ठेवले तर बँक आम्हाला 6-6.5% मॅक्स 7% आम्हाला देते. रिटर्न देते. बरोबर. आम्ही एफ-डी केली तर 7 वर्षामध्ये आमचे पैसे दुप्पट होतात. हं. एस-आय-पीमध्ये आजपर्यंत मॅक्सिमम रिटर्न्स किती आहेत आणि मिनिमम रिटर्न्स किती आहेत? सी म्हणजे हे रिटर्न्स तुम्ही शुअरली सांगू शकता, की बाबा मिनिमम एवढे रिटर्न्स तरी मिळतातच नाही, तुम्हाला. नाही. कसं आहे म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युशन आणि सेबीचे गाईडलाईन्स येतात. ओके. आम्हाला
जे कसं आपण 12% आम्ही का हा शब्द वापरतो ते सांगते. हं. कारण का इथे इन्फ्लेशन प्लस जीडीपी म्हणजे ओके. काय महागाईचा दर प्लस इंडियाची ग्रोथ स्टोरी. हं, हे हं, दोघांचा टक्का जेव्हा मॅच होतो ना, म्हणजे आता इन्फ्लेशन आपला कुठेतरी आपण म्हणतो 6 ते 7% आहे हं, आणि ग्रोथ कुठेतरी 5 ते 7% मध्ये. हं. या दोघांना जेव्हा जोडतो ते 12% आपल्याला इक्विटीचा रिटर्न. तर ओके. 12% इथपर्यंतच आपल्याला बोलता येतं. वरचा आणि खालचा रेट हा आपण कधी एंट्री करतो त्याच्यावर अवलंबून असतो. लोकांना गेल्या 1.5-2 वर्षात मायनसमध्ये पण रिटर्न्स दिसतायत आणि ओके. काही लोकांना काही अफाट रिटर्न सुद्धा मिळालेले आहेत. ओके. पण आपण आयडियली 12% रिटर्न अझम्पशन करून चालू शकतो. ओके. गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही बघितलं हं, गोल्डचे रेट्स हं, खूपच वरती वगैरे हं, गेले. मग हं, बरेच आर्थिक सल्लागार आले. हं, त्यांनी सांगितलं, की गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करा. हं, सगळ्यात बेस्ट आहे. हं, हं, आता सोनं 4,00,000 5,00,000वरती पण जाणार हं, आहे. हं. यावरती तुमचं काय मत आहे? ॲज अ पोर्टफोलिओ गोल्ड असलं पाहिजे. ओके. म्हणजे तुला ॲसेट म्हणजे आपण साधं जेवण जेवायला घेतो, रोज वरण-भात आईने दिला, तर हं. चौथ्या दिवशी तू विचारणार आहेस, "अरे काय आहे? मला बरोबर. रोज वरण-भात खायला लागतोय." तसंच तुझ्या इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत पण तू फक्त रिअल एस्टेट घेतलं, फक्त तू इक्विटीज घेतलं, फक्त तू एफ-डीजच घेतलं, तर तुझं चुकणार आहे प्रपोर्शन. तर त्याच्यात तुला गोल्ड, इक्विटी, रिअल एस्टेट, डेट फंड्स हे सगळं म्हणजे आपल्याला सगळं प्रपोर्शन असलं पाहिजे. त्यात गोल्ड हे असलंच पाहिजे जे फिजिकल कन्झम्पशन आहे. हं, आमच्या हं. बायकांना जे लागतं, कारण का मी पण सुद्धा बाई आहे. बरोबर. तर फिजिकल कन्झम्पशनसाठी नक्कीच तुम्ही आपले ज्वेलरी करा. कारण का आपलं पूर्वज एवढं काही मूर्ख नव्हते. ते पैसे म्हणजे गोल्ड हे आपल्या सर्व घरात एकदम इमोशनल गोष्ट आहे, ती असली पाहिजे. नंतरचं गोल्ड तुम्ही काय करू शकता, डिजिटल फॉर्मॅटमध्ये घेऊ शकता. म्हणजे काय, हं. ई-टी-एफ आपण एक्सचेंज ट्रेडेड फंड्स म्हणतो, त्या माध्यमातून आपल्याला गोल्ड घेता येतं. आता खूप सुंदर म्युच्युअल फंडने ना गोल्डच्या एस-आय-पीज म्हणजे आता माझी मुलगी जेव्हा 2 वर्षाची होती, तेव्हा तिची 2,000 ची एस-आय-पी मी गोल्ड फंड्समध्ये सुरू केलेली. ओके. आज त्याचा चांगला कॉर्पस झालाय. उद्या तिचं लग्न आलं आणि ती म्हणाली, "मला सोनं नकोय मम्मा. हं. सोनं आता आउट ऑफ ट्रेडिशन झालंय म्हणजे मला आता" कारण का यू नेव्हर नो ह्या यंग मुलांचं काय बरोबर, चेंजेस असतात बरोबर. ना. येस. उद्या प्लॅटिनम येऊ शकतं, उद्या व्हाईट गोल्ड म्हणजे काही सांगता येत नाही. नाहीतर इमिटेशन ज्वेलरी आहेच. मला गोल्ड नकोच आहे. मला माझं घरात हे पैसे टाकायचे आहेत. सरळ बरोबर. पैसे काढायचे आणि आपल्याला पाहिजे ते करता येतं. तर तिथे मग तुला हे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स, गोल्डच्या एस-आय-पीज ह्या परफेक्ट जातात. ज्या सेबीच्या रेग्युलेशन्समध्ये यायला पाहिजेत. डिजिटल वगैरे भरपूर प्लॅटफॉर्म्स आलेत. ओके. सो लोकांना बऱ्याच फसवलं पण जातंय. हं, हं, सो हं. लोकांनी अवेअरनेस बघावं. सेबीच्या रेग्युलेशन किंवा आर-बी-आयच्या रेग्युलेशन्समध्ये जे बसतं तेच गोष्टींमध्ये आपल्या इन्व्हेस्टमेंट झालं पाहिजे. तर गोल्ड पण त्याच्यातच जातं. बरं असं म्हटलं जातं आम्हाला, की स्टॉक मार्केटमध्ये जसं हं, एखादा स्टॉक वेगाने वाढतो, हं. तेवढ्याच वेगाने तो खाली येतो. बरोबर. जसं आम्ही गोल्डचं पण बघितलं, त्याचे बरोबर. एकदम रेट उसळले, अगदी. तसं एकदम खाली येण्याचे चान्सेस नाही आहेत का? किंवा येऊ पण शकतं का? येऊ पण शकतात. असं खूप वेगाने खाली येतील असं म्हणजे कारण शक्यतो वाढ पण बायिंग एकदमच सुरू झाली होतं ना. त्यावेळेस. ओके. होऊ शकतं कारण का लिक्विडिटी इश्यूज असले तर गोल्ड पण खाली येऊ शकतं. फक्त कसं असतं अ, म्हणजे गोल्डचं जे आपण ट्रेडिशन म्हणजे आता मी हं, बघितलं 2013 ते 2017 हा जर तू जर का बघितला ना, गोल्ड तिथल्या तिथे स्टॅग्नंट होतं. हं, म्हणजे हं. ना खूप ॲप्रिशिएट झालं, ना खूप खाली आलं. पण जी दिशा, जे एक सेफ्टी नेट एक काय असतं माहिती आहे, हे ना इक्विटीला हेज करतं. बरोबर. म्हणजे जेव्हा इक्विटी मार्केट्स खाली येतात, तर तेव्हा शक्यतो गोल्ड आपला पोर्टफोलिओ स्टेबल बनवतो. हं, हं, हं. मग ह्याच्यात आहे ना मल्टी ॲसेट फंड्स म्हणून एक कॅटेगरी म्युच्युअल फंडमध्ये असते, ज्याच्यात इक्विटी, डेट, गोल्ड आणि बाकीचे म्हणजे फॉरेन एक्सपोजरचे स्टॉक्स असे ना कॉम्बिनेशन्स असतात. मग आम्ही कधी-कधी क्लायंट्सला असे पण फंड्स रेकमेंड करतो, जिथून तुम्हाला गोल्डचं पण एक साधन मिळेल आणि तुम्हाला इक्विटीमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करता येईल ओके. आणि फंड मॅनेजर्स डिसाईड करतात, की इक्विटी आणि गोल्डचं काय प्रपोर्शन असलं पाहिजे, हं, डेटचं हं, हं. किती. तर तिथे ना क्लायंटचं कन्फ्युजन खूप दूर होतं. ओके. सो क्लायंटच्या पोर्टफोलिओमध्ये गोल्ड असावं, पण एक लिमिटेड असावं, कारण का तिथेही सायकल्स येणार. ऐन उमेदीच्या काळामध्ये हं, आम्ही पळून काम करतो. बरोबर. आम्ही रात्रीचा दिवस करतो. हं, त्यामुळे आम्ही आमच्या जीवनशैलीकडे दुर्लक्ष हं, करतो. हं, आणि मग 30-40 झाल्यानंतर आम्ही पैसे तर भरपूर कमवतो. हं. पण कुठेतरी आर्थिक नियोजन पण फसलेलं असतं, बरोबर. गणलेलं असतं. हं, आणि त्याच्यानंतर मग काहीतरी खूप व्याधी होतात, हं. ज्या की न भरून निघणारं नुकसान होतं असं मी बरं, प्रामुख्याने म्हणेन. बरं. आणि त्याच्यावेळी मग आम्हाला कुठेतरी हॉस्पिटलाइज व्हावं लागतं आणि मग डॉक्टर सांगतात आता 50,00,000 60,00,000 खर्च आहेत. हं, मग तेव्हा थोडंसं रिअलाईज होतं की कदाचित आपण व्यवस्थित नियोजन केलं असतं तर आता सगळं हे झालं असतं. बरोबर. मग ह्या सगळ्या दृष्टिकोनातून किंवा ह्या सगळ्या सिच्युएशनला नंतर मग प्रश्न उभा राहतो की हेल्थ इन्शुरन्स. आता तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही आम्हाला सांगा की माणसाचं हेल्थ इन्शुरन्स असणं किंवा टर्म इन्शुरन्स असणं किती महत्त्वाचं आहे? तूच जसं सांगितलं, की ही अनसर्टनिटी कधी पण येऊ शकते. हं. कोविडनी तर हे आपल्याला खरंच रिअलाईज करायला शिकवलंय. अगदीच. तर
आणि आपण किती ना मेहनतीने हे पैसे जोडतो. म्हणजे बरोबर. 2-2, 5-5 हजारांनी लोकं महिन्याला एस-आय-पी सुरू करून एक 5 लाख, 6 लाखाचा कॉर्पस जमा करतात. हं. उद्या अनसर्टनिटी आली. ऑफिसमधनं पण इन्शुरन्स असतो, नाही असं नाही. हं, हं. पण आता ऑफिस आपण जॉब बदलतोय, प्रोबेशन पिरियडवर आहे, मध्ये गॅप घेतली आहे आणि अशा वेळेस काही अनसर्टनिटी आली, कुठून पैसे उभे करणार? हं, म्हणजे मग पुढचे जे जमवलेले 5-6 लाख हं. तेच काढायला लागतात. आता तुमच्यासारख्या यंग मुलांना ना, अगदी 11-12 हजारात तुम्हाला 50-50 लाखाचा इन्शुरन्स मिळतो. इन्शुरन्स मग मिळतो. का नाही घ्यायचा तो? कारण का नंतर तुम्हाला आजारपण आल्यावर खरंच मिळणार आहे का? कितीतरी क्लायंट्स आम्हाला कॉन्टॅक्ट करतात, "मॅडम डायबिटीज आहे, बीपी आहे, मला स्ट्रोक येऊन गेलाय, मला आता इन्शुरन्स मिळेल का?" नाही सांगावं लागतं. मग सांग, हे जर का आधी घेतलं असतं, माझ्या मुलाच्या एक्झाम्पलवरनं घे. तो 18 वर्ष झाल्यावर मी ठरवलेलं की त्याला लाईफ म्हणजे त्याला हं, मेडिक्लेम घ्यायचा, हेल्थ इन्शुरन्स. पण त्याला कोविडच्या म्हणजे काळात क्रोन्स म्हणून एक लाईफस्टाईल डिसीज हं, असते, हं, जी हं, क्रोनिक असते. हं. आता त्याला कोणीही इंडियात इन्शुरन्स देत नाही. आता तू सांग, त्याला उद्या काही झालं तर मला मेडिकल इमर्जन्सी कायम बाजूला ठेवावी लागणार. बरोबर. मग हेच जर का मी त्याला इन्शुरन्स आधीपासून घेतला असता, म्हणजे अगदी माझ्यापासून ते मी सगळ्यांना अवेअरनेस करते, की मी जी चूक केली ती तुम्ही करू नका. म्हणून त्याच दिवशी मी माझा स्वतःचा इन्शुरन्स दुप्पट करून टाकला. मुलीचा जशी ती 16 वर्षाची झाली ना, आधी माझ्याबरोबर तिचा अटॅच्ड होता. 18 इयर्स झाल्यावर लगेच तिला 1 सीआरचा इन्शुरन्स घ्यायला लावला. कारण का आता पुढे जाऊन मला टेन्शन नाही. उद्या काही ती खर्च आला, तर ते आमच्याकडे पैसे त्याची प्रोव्हिजन झालेली असणार आहे. तर असं आहे. इन्शुरन्स दोन्ही हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म टर्म इन्शुरन्स. इन्शुरन्स हे असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे बिल्डिंग आपण बांधायला घेतो एखादा बिल्डर, तू लक्षात घे पहिलं काय करणार, तर नीव पक्की करणार. बरोबर. म्हणजे बेस पक्का करणार. पिरॅमिड पण बघ तू, तुझा स्ट्रक्चर खालचा बरोबर नसला, तर तुझा पूर्ण पिरॅमिड ढासळणार. सिंपल आहे ना. तुला पहिला आपला जो बेस आहे तो पक्का करायलाच पाहिजे. म्हणजे मी नेहमी क्लायंटला एक उदाहरण म्हणजे एक एक्सपेरिमेंट करायला सांगते, की डोळे बंद करा तुम्ही तुमचे हं. आणि आपल्याला असे काही अफाट खर्च आले, तर किती जण आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ते बघा. तू खरंच एकदा कधीतरी एक्सपेरिमेंट करून बघ, कोणी नाही असं. येणार. अगदीच. सगळ्यांना आपले आपले खर्च आहेत. अगदी, मग अगदीच. कसे मग आपण कुठून आणणार ते पैसे? बरोबर. म्हणजे आपल्याला पैसे आपल्याला जमवायलाच पाहिजे त्याच्यासाठी आणि त्याच्यासाठी सोप्पा मार्ग म्हणजे काय? तर आपला हेल्थ इन्शुरन्स हा असलाच पाहिजे असं आणि फॅमिलीवर जर का आपण प्रेम करतोय ना, तर आपला लाईफ इन्शुरन्स हा असला असलं पाहिजे. पाहिजे. मॅम आमच्या प्रेक्षकांना एक मोटिव्हेशन म्हणून सांगा, हं, जेणेकरून त्यांना पण कळेल, की एवढंच तर करावं लागतंय, पण एवढी मोठी रक्कम मिळणार आहे. बरं. समजा एखाद्या मुलाने वयाच्या 25व्या वर्षी एक 10,000-12,000 ची एस-आय-पी चालू केली आणि तो वार्षिक त्याच्यामध्ये जसा पगार वाढतोय त्या पद्धतीने 10% वाढ करतोय त्याच्यामध्ये. तर त्याचे 1,00,00,000 बनायला किती वर्ष लागतील? अंदाजे एक 15 वर्ष. ओके, म्हणजे वयाच्या 40व्या 15 वर्षी. कारण का जेवढं तुमचं वर्ष वाढत जातात ना, हं, हं. तसं आपलं कॉर्पस फास्ट वाढत जातं. हं, हं, हं. जेवढे कमी वर्ष देणार तेवढं तुम्हाला कंपाउंडिंग दिसणार नाही. कारण का कंपाउंडिंग व्हायला अंदाजे 8.5 ते 9 वर्ष लागतात. ओके. म्हणजे पेशन्सचा गेम आहे. हं. मग तू म्हणजे मी इथे कसं सांगते माहिती आहे का, आता जसं मी आत्ता सांगितलं, एक अंदाजे 12,000ची एस-आय-पी 12% जरी ॲप्रिशिएट झाली, नेक्स्ट 15 वर्षात ते पहिला सी-आर आपल्याला दाखवू शकते. हं, हं. त्याच्यानंतर ना 4.5 वर्षातच तुझा दुसरा सी-आर बनू शकतो. बरोबर. त्याच्यानंतर फक्त 3.5 वर्षात तुझा नेक्स्ट सी-आर बनू शकतो आणि ओके. नंतर फक्त 2.5 वर्षात. पण ते 2.5 वर्ष नंतरचे हे लोकं बघतच नाहीत. कारण का कुठेतरी आधीच काढले गेलेले असतात पैसे. बरोबर. म्हणजे मला कधीतरी नवल वाटतं. आपण रोज ट्रॅव्हल करतो, कितीतरी ट्रॅफिक असतं. आता लोकं कितीतरी सी-एस-टी, फोर्टवरनं वगैरे अ, कल्याण, ठाणे असे जॉबला जात असतात. गाड्या घेऊन जातात, कारण का स्टेटस दाखवायचं असतं. हं, हं. कितीतरी ट्रॅफिक लागतो तू बघ. ट्रॅफिक लागताना तू शिव्या घालतो बाजूवाल्याला, स्वतःला, फ्रस्ट्रेट होतो. पण तू रोज गाडीने जाणं सोडतो का? कारण का नाहीच तुला ना. माहिती आहे तू घरी पोहोचणार आहेस. बरोबर. बरोबर आहे? येस. म्हणजे आपल्याला आपलं ध्येय माहिती असतं. मग जेव्हा तुम्ही एस-आय-पीनी इन्व्हेस्टमेंट सुरू करतात, माझ्या मुलांच्या शिक्षणाला, माझ्या हं, हं, हं. रिटायरमेंटला, माझ्या घर घेण्यासाठी, तर मग मध्येच का उतरता? मग का घरी पोहोचत नाहीत? किती सिंपल आहे. जर का ते आपल्याला माहिती आहे, की एवढ्या वर्षात आपण पोहोचणार आहोत. एक म्हणजे आता सिंपल आपण कॅल्क्युलेशन्स घेतले. 12,000ची एस-आय-पी हं. अंदाजे 15 वर्ष केले, तर मी 1,00,00,000ला पोहोचणार आहोत. लोकं मला विचारतात, "कोटी होतात कसे मॅडम?" अरे तुम्ही थांबलातच नाही, कोटी कशी होणार? हां, आता बरोबर. मार्केट खाली आलं, मी घाबरलो, पैसे काढून घेतले. मग तिथे कुठे आणि काय असतं माहिती सगळं मला स्वतःला करायचंय. डू इट युअरसेल्फ. तिथे कुठेतरी तुम्ही माती खाता. जरा आर्थिक सल्लागार घेतला ना, त्याची मदत घेतली, तर तुम्हाला आम्ही अशा वेळेस काढूनच देणार नाही पैसे.
आता कितीतरी क्लायंट्सला मी थांबवते, की नका तुम्ही आता पैसे काढू. कारण का तुम्ही जे नॉशनल पेपरवरचा लॉस दिसतोय, तो तुम्ही अगदी पर्मनंट लॉस हिट कराल. मग तिथे कोविडमध्ये कितीतरी लोकांना आम्ही वाचवलं आणि त्यांचे आता कॉर्पस कितीतरी मोठे चांगले मोठे कॉर्पस झालेले आहेत. तर थोडासा पेशन्स हा गेम पाहिजे आपल्याला. शाळेत तुला आठवतंय? शाळेत आपल्याला शिकवताना हं. कंपाउंडिंगचा फॉर्म्युला शिकवला. बरोबर. म्हणजे काय? येस. सिंपल इंटरेस्ट, कंपाउंड येस, येस, इंटरेस्ट, आता येस. मराठीत चक्रवाढ आपण बोलतो. हं, हं. तिथे तो पी-व्ही म्हणजे प्राइस प्रेझेंट व्हॅल्यू हं, इज हं. इक्वल टू म्हणजे फ्युचर व्हॅल्यू इज इक्वल टू प्रेझेंट व्हॅल्यू. आपल्याला एक फॉर्म्युला शिकवला. ओके. फ्युचर व्हॅल्यू इज इक्वल टू प्रेझेंट व्हॅल्यू इंटू 1 प्लस आर रेज टू एन. आर हं. म्हणजे रिटर्न्स आणि रिटर्न्स. एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर्स. आपला फोकस कुठे? स्टॉक मार्केट, पटकन टक्का मिळवणं. ओके. हां. म्हणजे काय? मला हं. किती जास्त टक्के मिळतात ना, त्या प्रॉडक्टमध्ये त्या टाका. प्रोडक्ट. कधी-कधी आपण ना तो विसरूनच गेलोय, की नंबर ऑफ इयर्स आहे ना, हा एक्स्पोनेन्शियलला बसलाय म्हणजे वरती. तुम्ही जसा वेळ द्यायला म्हणून यंग मुलांना मी सांगते, "अरे 2,000-2,500 तुम्ही जे काम करणार आहात ना, ते मी 2,00,000ची महिन्याला एस-आय-पी सुद्धा सुरू करून मला काही होणार नाहीये." तर म्हणून मग लवकर इन्व्हेस्टमेंट सुरू करावे. जेवढ्याने जमतंय तसं क्लायंटनी सुरुवात करावी आणि म्हणजे सुरुवात केली, की आपल्याला बरोबर दिशा मिळत जातात त्याच्यात. तर असं आहे. नाही, खूप छान हं, मुद्दा मांडलात, हं, की हं, पेशन्स लेव्हल खूप कमी आहे. हं, मला यूथला पण सांगावसं वाटतं, की आम्हाला तूप खाल्लं की रूप मिळालं हं, पाहिजे. हं, असं आमचं कुठेतरी ते आहे आणि ते या बाबतीत तरी कदाचित म्हणजे नसलं पाहिजे असं मला प्रामुख्याने वाटतं. 20-22 वर्ष 22व्या वर्ष मुलांना नोकऱ्या लागतात हं, आणि एक सामाजिक प्रश्न आहे हं, आणि खरं तर मला वाटतं ही खूप दुर्दैवाची बाब आहे. आज मुलांची लग्न होत नाहीयेत. हं. जेव्हा एखाद्या मुलाचा बायोडाटा एखाद्या मुलीच्या घरी जातो, तेव्हा तिच्या वडिलांचा पहिला प्रश्न असतो, की मुलगा पुण्यामध्ये जॉब करतोय, हं. तर मुलाचं स्वतःचं घर आहे घर का? असलं पाहिजे. आता त्यांना या गोष्टी कळत नाहीयेत, की बाबा रे, त्यांचाच मुलगा म्हणजे तो मुलीचा भाऊसुद्धा वयाच्या 30मध्ये आजही स्ट्रगल करतोय. तो स्वतःची फॅमिली पण सांभाळू शकत नाहीये आणि आपण होणाऱ्या जावयाकडून वयाच्या 25मध्ये घराची अपेक्षा ठेवतोय, ती पण एवढ्या मोठ्या सिटीमध्ये. आता घराच्या प्राईस पण तुम्हाला माहिती आहेत. कारण घर म्हणजे इमोशन्स आणि प्रत्येकाला वाटतं आपल्या हक्काचं घर असलंच असलं पाहिजे. पाहिजे. घर घेणं कुठल्या वयामध्ये योग्य आहे आणि त्यानुसार कसं प्लॅनिंग असलं पाहिजे एखाद्या मुलाचं? खर आपण असे आता अगदी हे अगदी जनरलाइज नाही करू शकत. हं, तुमचा पगार किती येतोय, तुम्ही पैसे किती हं. तुम्हाला पाठिंबा कसा आहे घरातनं, या सगळ्या फॅक्टर्सवर घर तुम्ही तिथे राहणार आहात का ते फक्त इन्व्हेस्टमेंट्सला घेताय, या सगळ्या गोष्टींवर घर घेणं हे ठरतं. पण मी ना फॉर्म्युला बनवलाय हं, लोकांना सोप्या रीते समजायला. तुम्हाला जर का आता कुठलं घर घ्यायचंय, हं, समजा हं. आता तुम्हाला 1,00,00,000चं घर घ्यायचंय, तर तुम्हाला डिव्हाइड बाय 60 करायचंय. 60चा फॉर्म्युला. ओके. म्हणजे तुला कळेल तुला 1,50,000 ते 1,60,000 महिन्याला पगार असला पाहिजे. हं, तू म्हणशील मला फक्त 1,00,000चा पगार आहे. तर मी कितीचं घर घेतलं पाहिजे? तर ओके, मल्टिप्लाय बाय 60 करा. म्हणजे ओके, काय? 60 ते 65 लाखाचं घर घेतलं पाहिजे. ओके. आता तर का ते मी तुला सांगते. हं, हं, 1,00,000चा पगार आपल्या हातात येतोय. हं. आपण 60 ते 65 लाखाचं म्हणजे 15 ते 20% डाउन पेमेंट करणार. म्हणजे बरोबर. 15 लाखाचं डाउन पेमेंट करणार, येस. 50 लाखाचं लोन घेणार. बरोबर. 50 लाखाच्या लोनला अंदाजे आपल्याला एक 50,000-1,000चा ई-एम-आय आपण पकडला. हं, हं, 45,000-50,000चा ई-एम-आय. हं. मग बाकीचा आपला घर खर्च असणार 30 ते बरोबर. 35,000चा. येस, येस. 15 ते 20,000 आपल्याला पुढच्या सेव्हिंग्सला उरलेच पाहिजेत. हं, कारण का घर लोन जेव्हा घेतो ना, हं, आपण 20 वर्ष, 25 वर्षांचा टेन्युअर घेतो. हं. आता सगळीकडे तू व्हेकेशन मी आता जाऊ शकत नाही. माझं मुलांचं शिक्षण मी ई-एम-आय भरतो, मला सेव्हिंगला पैसेच जमत नाही. असं नाही करता येत. आपल्याला सगळा बॅलन्स आखता आला हं, पाहिजे. हं. म्हणून मग आम्ही सांगतोय, की 40% ते 50% वर आपलं लोन अमाउंट ठेवू नका. कारण का तुम्ही नंतर कायम लायबिलिटीजमध्ये जगाल. आता हे तुझं जर का तिशीत होतंय, तर हं. तू तिशीत घर घेऊ शकतोस. काहीच हरकत नाहीये. नवरा-बायको एकत्र येतायत, दोघांचाही चांगला पगार आहे, दोघांनी चांगला डाउन पेमेंटला पैसे जमा केलेत, तर तुम्ही तिशीतच घर घ्या. तुम्ही घर ते वापरणार आहात, तर नक्कीच घेऊ शकता. घर आपलं असलंच पाहिजे, दोघंही नोकरी करतायत. पण हे जर का नसेल गणित जमत ना, तर थोडंसं घराचं डिसिजन पुढे घेतलं तर बरं राहतं. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि कुठेतरी तरुणांमध्ये तर ते खूप जास्त स्प्रेड होते. हं. आम्ही पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकायला गेलो ना, तिथे 4-5 मुलं दिसतात. "सर क्रेडिट कार्ड घ्या" म्हणून. मग ह्या-ह्या ऑफर आहेत वगैरे हे ते. खरं जसं की तुम्ही म्हटला, की भविष्यातले पैसे आपण आत्ताच वापरतोय आणि कुठेतरी मग ते 45 दिवसांमध्ये आम्हाला पैसे द्यायला रिटर्न नाही जमले, की मग ते परत एक्स्ट्रा चार्जेस वगैरे बरोबर. याच्यामध्ये मग ते टेन्शन येणं वगैरे बऱ्याच गोष्टी होतात. यूथला काय सल्ला द्याल क्रेडिट कार्डच्या बाबतीमध्ये? वापरणं योग्य आहे का? वापरायचं असेल तर ते कशा पद्धतीने वापरलं पाहिजे? वापरणं आपल्याला एक प्रोव्हिजन आहे ती. ओके. 45 दिवसांची सवलत मिळते आपल्याला. हं, वापरायला काहीच हरकत नाही. त्याच्यावर पॉइंट्स मिळतात. कधी-कधी ऑफर्स असतात. तर
हरकत नाही वापरायला. पण त्याला कुठे लिमिट घालायचं हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. म्हणजे आपलं क्रेडिट कार्ड मिळतोय, आपल्याला 4,00,000चं लिमिट मिळतोय, पण आपला पगार 40,000 तर बरोबर. आपण ओव्हरबोर्ड नाही झालं पाहिजे येस, त्याच्यावर. येस, येस. कारण का मग अडकत जाऊ त्याच्या जाळ्यात. कारण का तुम्ही जर का ते 45 दिवसात त्याचं पूर्ण पेमेंट नाही केलं हं. आणि मिनिमम ड्यूजवर आलात, तर 36% कंपाउंडिंगमध्ये आपल्याला आणि मी बघितलंय क्लायंट अगदी रस्त्यावर आलेत. म्हणजे त्याच्यासाठी मग पर्सनल लोन घेतलं, मग मित्रांकडनं लोन्स घेतलं आणि असे करत आहे ना, ई-एम-आयच्या जाळ्यात क्लायंट्स अडकलेले आहेत. सो कुठेतरी तो एक वॉर्निंग मेसेज पकडावा आणि ज्यांना त्याच्यावर कंट्रोल येत नसेल त्यांनी सरळ क्रेडिट कार्ड्स थांबावे. वापरू नये. म्हणजे ज्यांना जमतंय, बरोबर आपण आत्ता प्रॉफिट म्हणजे काहीतरी पॉइंट्स मिळतोय किंवा डिस्काउंट्स मिळतात म्हणून वापरलं आणि 45 दिवसात जर का ते क्लिअर केलं, तर काही हरकत नाही क्रेडिट कार्ड्स वापरायला. कारण का आपल्याला त्याचा वापर होतोय. आपले पैसे 45 दिवस त्याचं व्याज मिळवतोय आपण, तर काही हरकत नाहीये. बट अदरवाईज मी बघते क्लायंट मिसयूज म्हणजे ना स्ट्रेस लेव्हल खूप वाढवून घेत आहेत क्रेडिट कार्ड्स वापरून. का बँक तर बसलेले आहेत आपल्याला क्रेडिट कार्ड वाटायला. बरोबर, बरोबर. तर तिथे कुठेतरी आजकाल दिशा दुसरीकडे होत चालली आहे. म्हणजे आपण फायदा करण्यापेक्षा ना नुकसान जास्त करतोय. गरज नसताना एक्सपेन्सिव्ह गोष्टी वापरण्याचं फॅड तरुणांमध्ये जास्त आहे आणि खरं आहे. त्यासाठी कुठेतरी मग तरुण कर्ज घेतो हं, आणि कर्जबाजारी होतो. मग ते बरोबर. तुम्ही जसं सांगितलं की पर्सनल लोन असेल, क्रेडिट कार्डवरती असेल, बरोबर आहे. मग कुठेतरी काहीतरी एस-आय-पी वगैरे केली असते, त्या मोडायच्या वगैरे असं बऱ्याच बरोबर आहे. गोष्टी. बरोबर. हे कर्ज घेणं एवढं महत्त्वाचं आहे का? आणि ते कर्ज घेतलं तर मग कुठल्या वयामध्ये घेतलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं ते हँडल कसं केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता मी तुला आता एक एक्झाम्पल पुण्यावरच्याच मुलीचा मला कॉल होता. हं. तिचं ना 28,00,000चा पॅकेज ओके. हां आणि हातात जवळ-जवळ 1,90,000 पर्यंतची सॅलरी येतेय हं, हं, हं. आणि सगळंच मला इतकं म्हणजे अरे किती छान तुझं किती व्यवस्थित मी फायनान्शियल प्लॅन बनवू शकते. मग नंतर मला सांगते मला 22,00,000चं लोन आहे. बरं. मी एकदम शॉकमध्ये एवढा पगार, एवढा हातात पैसा येतोय आणि हिला 22,00,000चं का? हं. तर काय तर फ्युचर्स अँड ऑप्शनमध्ये ट्रेडिंग सुरू केलं. बापरे! आता कळलं तू आणि आता ते हं, जमलं नाही हं, म्हणून तू आधी क्रेडिट कार्ड्सचे स्वाईप केले कारण का ते हं. पैसे द्यायचे होते आपल्याला. ते जमलं नाही म्हणून पर्सनल लोन घेतलं आणि मग नंतर मित्र-मैत्रिणींकडनं कारण का ते आता पेमेंट द्यायला जमत नाहीये. बरोबर. म्हणजे किती सुरळीत आपलं लाईफ जगायला हवं होतं आपण. पण किती कॉम्प्लिकेट करून ठेवलं तू सांग. सो मग असं जेव्हा काहीतरी आपण चुकीचे मार्ग घ्यायला लागतो, बिकॉज आपल्याला पर्सनल लोन मिळतोय, बिकॉज आपल्याला हं, क्रेडिट कार्ड्स मिळतायत, तर कुठेतरी आता आपला सिबिल पण गेला, म्हणजे आपला हं, क्रेडिट स्कोर पण वाईट झालं. हं. उद्या आपल्याला खरंच घरासाठी लोन घ्यायचंय, कोणी आपल्याला लोन देणार नाही. बरं आपला कॉन्फिडन्स ढासळला, आपण जमिनीवरच नाही आहोत, तर काय तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स उभे करणार? तर असं कुठेतरी ना ह्या सगळ्या माध्यमात म्हणजे हे क्रेडिट कार्ड्स म्हण, पर्सनल लोन्स म्हण, ह्याच्यातनं ना आपलं नुकसान आपण करून घेतोय. तर तिथे ना क्लायंट्सला आम्ही नेहमी वॉर्न करतो, की असं ओके. काही खर्च करताना दोनदा तुम्ही विचार करत जा विचार करा. बेसिकली. मॅडम मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. एका वाक्यामध्ये उत्तर तुम्हाला द्यायचे आहेत. नक्कीच. एस-आय-पी म्हणजे काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तू महिन्याला एखादी अमाउंट ठरवतोय. तुला त्या तारखेला ते पैसे तू इन्व्हेस्ट करतोय हं. आणि ते म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट होतात आणि त्याचा एक कॉर्पस बनतोय, जे तुला पुढे उपयोगी येऊ शकतो. त्याला एस-आय-पी म्हणणार. म्युच्युअल फंड म्हणजे काय? म्युच्युअल फंड म्हणजे तुझ्याकडे काही पैसे आहेत, लोकांकडे काही पैसे आहेत, तुझ्याकडे 5,000 त्यांच्याकडे 10,000 कोणाकडे 1,00,000 सगळे इन्व्हेस्ट करतात एका फंडात हं. आणि एक प्रोफेशनल त्याला मॅनेज करतोय आणि जे फंड आपण म्हणतो त्याला म्युच्युअल फंडातली एक स्कीम म्हटली ओके. जाते. एफ-डी म्हणजे काय? फिक्स डिपॉझिट. तुझ्याकडे काही अमाउंट येते, बोनस असू शकतो, तू पैसे जमा केलेले असू शकतात. त्याला एक फिक्स्ड इंटरेस्ट मिळतोय, त्याला आपण फिक्स डिपॉझिट असं हे बँकेत पण करू शकतो आणि हे कंपनीमध्ये पण एखादी फिक्स डिपॉझिट करू शकतो. आर-डी म्हणजे काय? रिकरिंग डिपॉझिट. जसं एस-आय-पी म्युच्युअल फंडात म्हटलं जातं, तसं बँकेत जेव्हा तू ठराविक अमाउंट दर महिन्याला इन्व्हेस्ट करतो, त्याला रिकरिंग डिपॉझिट. तिथे तुला एक फिक्स टक्का मिळतो. इमर्जन्सी फंड. इमर्जन्सी फंड म्हणजे आपल्याला अगदी अडचणीच्या काळात लागणारे पैसे. ह्याच्यात आपण 3 ते 6 महिन्यांचे प्रोव्हिजन आपले जे घरखर्च असतात, त्याचं केलं तर ते आपल्याला पुढे जाऊन उपयोगी पडू शकतात. त्याला इमर्जन्सी फंड. शेअर मार्केट. शेअर मार्केट म्हणजे कुठल्यातरी शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट हवे म्हणजे आपण त्या कंपनीमध्ये एक प्रॉफिटचे म्हणजे एक ते मालक होतो त्या कंपनीचे. त्याला तू शेअर्स घेणं म्हणतो आणि ते जिथे ट्रेड होतं त्याला शेअर मार्केट म्हणतात. एस-डब्ल्यू-पी. एस-डब्ल्यू-पी म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. म्हणजे तू एक पैसा जमा करतोय, कॉर्पस जमा करतोय हं. आणि त्याच्यातनं दर महिन्याला किंवा जे काही तुझ्या फ्रिक्वेन्सीनी क्वार्टरली वगैरे तू पेन्शन जसं मिळतं तसं पासिव्ह इन्कम घेतोय. त्याला सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन म्हणजे थोडक्यात काय आपण आधीच्या काळात पेन्शन म्हणायचो, हं, हं. पॅसिव्ह इन्कम म्हणायचो, त्यालाच सिस्टमॅटिक विड्रॉल असं म्हटलं आता जातं. ह्या सगळ्यांमध्ये बेस्ट काय? असं नाही म्हणता येणार. ओके. सगळे आपल्या आपल्या परीने बरोबर आहेत. कारण का तुला जर का वर्षभरात 6 महिन्यात पैसे लागतायत, हं. तर तुला एफ-डी आणि आर-डीचा पर्याय निवडला पाहिजे.
डेट फंडचा पर्याय निवडला पाहिजे. तुला जर का 3 ते 5 वर्षात पैसे लागत आहेत, तर तू हायब्रिड फंड्स, हं, बॅलन्स्ड फंड्स असे तू प्रिफर करणार. आणि तुला लाँग टर्मसाठी सेव्हिंग करायचं आहे, हं. तर तू इक्विटी एस-आय-पी करशील. तू फ्लेक्झी कॅप वगैरे अशा बऱ्याचशा कॅटेगरीज तुला अवेलेबल असतात. तिथे तुझे इन्व्हेस्टमेंट जातील. सो सगळे आपल्या आपल्या परीने हे सगळे प्रोडक्ट्स बरोबर असतात. आणि रिटायरमेंट आलं की तुझा एस-डब्ल्यू-पी हा बरोबर पर्याय निवडला जातो. ओके. हं. माणसांच्या मनामध्ये एक सगळ्यात मोठा डाऊट आहे. कष्ट आम्ही पण करतोय. पण आम्ही का मोठे होत नाही? आम्ही का श्रीमंत होत नाही? अंबानी पण कष्ट करतायत, पण ते एवढे मोठे आहेत. आम्ही पण कष्ट करतोय, मग आम्ही का अंबानी बनत नाही? मिडल क्लासवाल्यांचा जो माइंडसेट आहे आणि रिच लोकांचा, जे अल्ट्रा रिच आपण म्हणतो, त्यांचा माइंडसेट असतो. याच्यामध्ये काय फरक आहे असं तुम्हाला प्रामुख्याने जाणवतं? कारण तुम्ही आज हजारो लोकांना मार्गदर्शन करताय. भरपूर लोकं तुमच्याकडे येतायत. हर प्रकारची लोकं येतायत. खरं आहे. तुम्हाला आढळलेलं काय याच्यामध्ये? आपली प्रवृत्ती म्हणजे जे पैसे बनवण्याची प्रवृत्ती याच्यावर हे खूप डेव्हलप म्हणजे हं. डिपेंडंट असतं. आपण काय करतो, आपल्याकडे पगार येतो, खर्च करतो आणि मग जर का उरले तर ते सेव्हिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करतो. हं, हं. आता ही नॉर्मल प्रवृत्ती झाली. तू जर का रिच माइंडसेट किंवा जे म्हणतो आपण पैसेवाले झाले, बिझनेसमॅन असू शकते किंवा हाय सॅलरी इन्कमवाले पण म्हणू शकतो. आता त्याच्यात फरक बघ काय. हे ना 3 डीज वापरतात. ओके. 3 डीज म्हणतो आपण. हं, हं. कुठले डी? तर एक म्हणजे डेव्हलप, दुसरं म्हणजे डायव्हर्सिफाय आणि तिसरं म्हणजे डिप्लॉय. हं. आता मी हे नीट समजवते. फर्स्ट म्हणजे डेव्हलप म्हणजे काय? आपल्याकडे काही स्किल्स असतात. मला आता आज पगार समजा 50,000 आहे. हं. मला कसा तो पगार 1.5 ते 2 लाख म्हणजे माझं ॲक्टिव्ह इन्कम कसं वाढू शकतं ना, याच्यावर म्हणजे आपले स्किल्स डेव्हलप करणार. मग कम्युनिकेशन स्किल्स असू शकतात, टेक्निकल स्किल्स असू शकतात. ते डेव्हलप करून माझा पगार वाढवणं म्हणजे ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे डेव्हलप करणं. हं. सेकंड डायव्हर्सिफाय म्हणजे काय? मला एखादा सॅलरी येतेय, हं. तर मला त्याच्याबरोबर मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम कसं वाढवता येईल? ओके. म्हणजे मी काही एखादं फ्रीलान्सिंग करू शकतो का? मी दुसरं ऑनलाईन काही विकू शकतो का? मी स्वतःला यूट्यूबर बनवू शकतो का? तर असे काहीतरी माध्यम निवडायचे, त्याच्यातनं आपल्याला मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम जनरेट होऊ हं, हं. शकतात. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, की पैशाला पैशानी जोडणं म्हणजे काय? ते डिप्लॉय करणं, ते हं, हं. इन्व्हेस्ट हं, करणं, हं. सो दॅट मला फ्युचरमध्ये मला जर का इच्छा असेल तरच मी नोकरी करीन. नाहीतर मी माझ्या जे पैसे जमवलेत, त्या पैशांवर मी जगू शकतो. म्हणजे काय? फायनान्शियल फ्रीडम बनवणं, हं. पॅसिव्ह इन्कम बनवणं. हं. हे जर का 3 डीज तुला नीट कॅल्क्युलेट केल्यानंतर तुला नक्की कोणीही कुठल्याही माणसाला रिच बनवण्यापासून थांबवू नाही शकत. सो रिच माइंडसेटमध्ये ना हे 3 डीजचं प्रॉपर बॅलन्सिंग असतं, जे कुठेतरी आपण मिडल क्लास माणसं कुठेतरी गफलत करतो. पेमेंट आल्यानंतर पहिला हं. खर्च करून नंतर सेव्हिंग केलं पाहिजे का पहिला सेव्हिंग करून नंतर उरलेल्या पैशातून खर्च केला पाहिजे? आयडियली तुझं जसं सॅलरी येते ना 2 ते 3 दिवसात आपले इन्व्हेस्टमेंट जाऊन द्यावेत. ओके. म्हणजे मी पहिला इन्व्हेस्टमेंट. खूपच फरक बघितला आहे. म्हणजे ना एक सुंदर एक्झाम्पल मी नेहमी सांगते हे एक्झाम्पल. माझी एक क्लायंट आलेली. अक्षरशः आईनी ना तिला ओढून ताणून माझ्या ऑफिसला आलेले. मग हं. माझ्या नजरेला नजर द्यायला तयार नाही, की ही आंटी आता माझ्याकडनं पैसे घेणार. हां, तर त्यावेळेस तिचा पगार फक्त 46,000 होता. ती ओके. शाळेत टीचर होती, फोर्टला इंग्लिश शिकवत अच्छा. होती. आणि मला सांगते म्हणते मेरे पास कुछ नहीं बचता है. मैं क्या सेव्हिंग करूंगी? मम्मी क्या? मग आई म्हणाली, "चल बाबा ई-एल-एस-एस फंड म्हणजे जे टॅक्स सेव्हिंग फंड्स असतात, तुझे हं. टॅक्स तरी वाचतील, तर आपण त्याच्यातनं सुरुवात करूया." असं करत तिने सुरुवात केली. मी म्हटलं, "श्रेया उसके साथ है ना, थोडासा तुझे जे शॉर्ट टर्म गोल्स आहे ना, त्याच्यावर आपण फोकस करू. तुझे काय शॉर्ट टर्म?" आंटी मेरे को ना मला ना फिरायला खूप जायला आवडतं. मी हं. म्हटलं, "चल मग आपण त्याच्याने सुरुवात करू." तसं करत ना 5,000 त्याच्याने सुरुवात केली. 40,000 झाले, फिरून आली. फिरून आल्यावर तिला कळलं, अरे माझ्या पैशातनं पहिल्यांदा मी काहीतरी अचीव्ह केलं. केलं. लगेच एस-आय-पी वाढवली. पण तिचा तुला खरं सांगायचं म्हणजे काय, मजा बघ 46,000 पगार यायचा. मी म्हटलं, "खर्च कुठे होता श्रेया? तू तर एकटी आहेस. घरात तर आई-वडील सगळं बघतायत घर खर्च. तुझा असं 46,000 पगार कुठे जातोय?" मला म्हणते, "मॅडम मी रोज ओला आणि उबरनी ट्रॅव्हल करते. त्याच्यातच मला तुम्ही 500-600चं तर फोर्टला जाण्यात येण्यातच माझा पैसा मला हं. 20,000 ते 25,000 माझं त्याच्यातच जातात. मग मी पैसे कसे वाचवू?" मी म्हटलं, "अरे आपण काय करू शकतो माहिती आहे का? तू आता 5 वेळा जाते आठवड्यातनं. हं. आपण फक्त एकदा दोनदा जाऊया, बाकी शेअर ओला उबर वापरूया." हं. असं करत क्लायंटचे 5,000-6,000 रुपये वाचायला लागले. बरोबर. त्याची एस-आय-पी आधी आम्ही ते शॉर्ट टर्मसाठी केली.
असं करत करत ना एकदा मला आपल्या मेट्रो स्टेशन घाटकोपरला भेटली. म्हटलं, "श्रेया तू इधर क्या कर रही है? प्राइवेट म्हणजे तू तर प्राइवेट व्हेइकलनी आणि ओला उबरने हं. ट्रॅव्हल करणे." आंटी अभी मेरे को ना इन्व्हेस्टमेंट का ना इम्पोर्टन्स समझा है. तर आता मला माझे एक रुपया पण मला असं वाटतं, की तो मार्गी लावावा. मार्गी तू लावा. कळलं तुला फरक किती झाला? येस, जेव्हा येस, तुम्हाला येस. ह्याचं महत्त्व कळतं ना, लोकांना फायनान्शियल प्लॅनिंग, गोल्स अचीव्हमेंटचं महत्त्व कळतं. मला क्लायंट्सला शिकवावंच लागत नाही. म्हणजे हनीमूनवरनं लोकं येतात. हं, हं, हं. लिटरली हातातली मेहंदी पण उतरली नसते आणि मला सांगतात, अभी आंटी मेरे को ना घर लेने के लिए पैसा जमाना है, मुझे मेरे रिटायरमेंट के लिए." मी म्हटलं, "अरे वो बहुत दूर की बात है. अभी हम लोग अभी एन्जॉय कहाँ करू. पे नेक्स्ट वेकेशन के लिए जाएँ, वहाँ येस, पे देखते हैं." तर असं एवढा फरक पडतो. तर मग येस, तिथे खूप सुंदर म्हणजे क्लायंट्सच्या ह्या ड्रीम्सशी आम्ही पण तेवढेच कनेक्टेड असतो, असं येस. होतं. मॅम कोरोना हं, काळातले खूप छान आणि सुंदर उदाहरण आहे, हं, जे मी स्वतः अनुभवलेलं हं, आहे. हं, मला असं वाटतं, की कोरोना काळामध्ये काही लोकं अक्षरशः रस्त्यावरती आले. हं. तेच लोकं रस्त्यावरती आले, ज्यांची डिपेंडन्सी होती एकाच बरोबर, उद्योगधंद्यावरती. बरोबर, म्हणजे जसं की रस्त्यावरले छोटे-छोटे स्टॉलवाले आपण म्हणू शकतो, बरं. की ज्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावरती चालू होता. कोरोनामुळे सगळं बंद झालं हं, आणि सगळेच रस्त्यावरती आले. हं, त्याच काळामध्ये आमच्या गावाशेजारची एक व्यक्ती आहे. हं. अगदी कोरोना काळामध्ये सुद्धा त्यांची मुलं अशी लॅविश लाईफ जगत होते. बरोबर. Mercedes, BMWमधून फिरणं. हं, लोकांना प्रश्न पडला. हं. सामान्य माणसांना हा प्रश्न पडला, की "अरे, आम्हाला खायचे वांदे झालेत आणि हे तर Mercedes, BMWमधून फिरतायत. सगळं बंद आहे तरीसुद्धा. हे कसं शक्य आहे?" मग हं. त्याच्यानंतर लोकांना समजलं, की यांचे काहीतरी बाहेर उद्योगधंदे आहेत, जे कोरोना काळामध्ये पण चालू होते. बरं. मग कुठेतरी मेडिकलमध्ये काहीतरी त्यांचे हे असतील, तिथून ह्यांना पैसे येत होते. मग करेक्ट. त्यानंतर समजलं, की मल्टिपल सोर्सेस अर्निंगचे असणं किती गरजेचं आहे. खरं आहे. जसं की तुम्ही बोलताना म्हटलात, की श्रीमंत लोकांमध्ये एक चांगली गोष्ट असते, त्यांचे अर्निंगचे मल्टिपल सोर्सेस असतात. खरं आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, मला पण काही लोकं विचारतात, की अर्निंगचे मल्टिपल सोर्सेस मग तयार कसे करायचे? बरोबर. याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आमच्या ऑडियन्सला? आता सगळ्यांचे स्किल सेट्स वेगळे असतात. हं, आपल्या हं. जनरलाइज करता येणार नाही. ओके. पण खूपसे मार्ग असे निघालेले आहेत. आता आपले कुठले स्किल्स आहेत, जसं आय-टीवाल्यांनी एक्स्ट्रा कन्सल्टिंग वेगळे-वेगळे प्रोजेक्ट्स करू शकतात. तुम्हाला वाटतं का खरंच अर्निंगचे मल्टिपल सोर्सेस असले पाहिजेत परिस्थिती बदलण्यासाठी? अगदी कारण का एवढं लाईफस्टाईल वाढतंय ना, हं, हं, हं. म्हणजे तूच बघ ना, म्हणजे आधी जे आपल्याला म्हणजे मारुती 100 हं. हे सगळे अगदी आपल्याला लॅविश वाटायचं. आता हे म्हणजे एकदम बेसिक नेसेसिटी झालेली बेसिक आहे. बरोबर. त्यामुळे म्हणजे खर्च हे नक्कीच वाढतायत आणि त्या रेटने आपल्याला पण वाढलं पाहिजे. मग ते खरंच आपल्या सॅलरीवर कारण का आजकाल तू बघ सॅलरीला इन्क्रिमेंट पहिले 5% तरी आम्हाला धरता यायची. आजकाल मला सरळ क्लायंट सांगतात, की "मॅडम ते 5% सुद्धा तुम्ही सॅलरीला माझ्या इन्क्रिमेंट धरू नका. आजकाल जॉब टिकवणं म्हणजे चॅलेंज झालेलं आहे." तर अशा वेळेस मग तुम्हाला मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम असलंच पाहिजे. मग त्यातनं थोडंसं बघा, की मार्केटमध्ये काय ट्रेंडिंग आहे, मी काय करू शकतो, माझं हं, कौशल्य हं. कशात आहे आणि त्याप्रमाणे अगदी साधं ChatGPTला पण तू जरा थोडंसं त्याच्यात फीड दिला ना, ते पण तुला डिफरंट ऑप्शन्स व्हिच इज ट्रेंडिंग राइट नाऊ हे तुला तुला उत्तरं येतात. तर कुठेतरी असं किंवा कितीतरी असे फ्रीलान्सर असतात जे तुम्हाला त्याच्यात गाईड करतात, की हे स्टार्टअप्स आपल्याला सुरू करता येतात. हे असं काही करता येतं. 4-5 जणांनी मिळून काहीतरी आपलं चालू केलं बिझनेस. बायकांनी एकत्र आलं आणि काहीतरी सुरू केलं. तर असे बरेच माध्यम आजकाल निघालेले आहेत, जे क्लायंट एक्सप्लोर करू शकतात. खरं तर हं, श्रीमंत असणं हं, आणि श्रीमंत दाखवणं याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. हं, आम्हाला असं वाटतं, की श्रीमंत माणसं पैशांची खूप उधळपट्टी करतात. हं, पण इथेच आपण सगळ्यात मोठी चूक करतो. हं. श्रीमंत माणसं तर खूप पैसा वाचवतात. त्यांच्या लग्नाला सुद्धा 30-40 माणसं असतात आणि आपण कोणाला तरी दाखवायचं आहे, कोणाची तरी आम्हाला जिरवायची असते. ग्रामीण भागात खूप हे चालतं. म्हणून मग शेतावरती कर्ज काढायचं आणि 30-40 लाख रुपये लग्नात खर्च करायचे आणि उधळपट्टी करायची. ही मानसिकता मला वाटतं कुठेतरी बदलली पाहिजे. खरं आहे. त्याशिवाय मला वाटत नाही कुठे ते आर्थिक ते गणित व्यवस्थित बसेल. बरोबर आहे. मित्रांनो, तुम्हाला हे पैशांच्या बाबतीमध्ये काही डाउट्स असतील, तुम्ही पैसे मिळवत असाल, पण ते पैसे राहत नसतील, मिळवलेले पैसे कुठे गुंतवायचे, याबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील, तर तुम्ही डायरेक्ट मॅमशी कनेक्ट करू शकता. मॅमचे जे काही डिटेल्स असतील, ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, कमेंट बॉक्समध्ये देतोय. तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट डायरेक्ट करू शकता आणि तुम्ही मॅमचा सल्ला घेऊ शकता. मॅम, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलंत. मी पुढे पण तुम्हाला नक्कीच बोलेन, कारण हा पॉडकास्ट बघितल्यानंतर अनेक डाउट्स नवीन तयार होणार आहेत. खरं आहे. त्या डाउट्सवरती पण तुम्ही चांगलं मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो नक्कीच. आणि आपण इथं थांबूया. थँक यू. थँक यू. मला ही संधी दिली. येस. नक्कीच आपल्या प्रेक्षकांना हा पॉडकास्ट आवडेल आणि त्यांनी जे काही त्यांचे प्रश्न असतील, नक्की आपल्याला कळवावं आणि आपण कमेंट्समधनं किंवा मी पर्सनली त्यांना म्हणजे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. येस. थँक यू. धन्यवाद. येस.